ज्ञानेश्वरी अमृत आपुल्या भाषेचे भाग्य दीना कळू दे काय हे आमुचे. जय देव जय देव जय देव जय देव श्री ज्ञानेश्वर. योग्यांची माऊली भक्तांची सावली देव साकार. जय देव जय देव. पुंडलिक वरदान गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. सतसंतन की जय. या लागी शतजर्जर नावे रिगोनी केवी निश्चिंत व्हावे. कैसे निवडिया असावे शस्त्रवर्षी अंगावरी पडता पाषाण. नसवावे केवी ओढण रोगे दाटलिया आणि उदासपण. गोखलेसी देत कहू बडे दळत वणवा तेथून न निघिले केवी पांडवा. तेली लोका येऊन या सोपद्रवा केवी न भजले माते. अला माते न भदाया लागी कवण बळवा मुलांगी. काही खरी की भोगी निश्चिंती गेली नातरी विद्या की वयसा. या प्राण्याचा हिंसा मृतकान मरता सुखाचा गुण. तरी भोग्य जात जे तुले एका देहाची नित्या लागले. आणि येथ देह तवसे पडले काळाचा. पुंडलिक वरदान विठ्ठल. आता 490 ते 516. जर्जर झालेल्या नावेत बसुनी निश्चंतरावे कसे जीवनी. शस्त्रवर्षावहोता वरुनी उघडे कसे रावे. अंगावरी पडत म्हणून दगड पडता अंगावरी. का ढाल न घ्यावी करी रोगग्रस्ता सता शरीरी. औषधास उदास कावावे जिथे सर्वत्र लागे वणवा. न जावे का तेथुनी पांडवा. सोसता उपद्रवा भक्ती का न करावी. अरे भक्ती न करण्या जोगे बळ कोणते असे अंसे अंगे. घरे दारे विविध भोगे का निश्चिंत झाले. का विद्या वा तारुण्य आले म्हणून हे बेपरवा झाले. सुखाच्या भरवशावरी राहिले काय भक्ती विना. जे वाटे सुख मिळतसे ते देहासाठीच असे. तो देह मृत्यूच्या तोंडी वसे. प्रतिक्षणी पहा दुःख रूपी मालाला. मरणाच्या मापाने जातसे मोजला. मृत्यूलोकीच्या शेवटच्या बाजाराला. नरदेहाच्या आता सुखाने जगण्याचा माल. या बाजारी कसा मिळेल. राख फुंकून का लागेल दिवा कधी. अरे विषाचे कांदे वाटुनी येईल तो रस घेऊनी. त्याला नाव अमृत ठेवूनी. जसे अमर व्हावे तसे विषयांचे जे सुख ते केवळ परम दुःख. पण काय करती मूर्ख सेविल्या वीण रावेना. आपले मस्तक कापावे आणि पायाच्या जखमेला बांधावे. तसे जगातले होती पाहावे व्यवहार सगळे. म्हणून मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकण्यास मिळेल का कानी. अंथरुणी निखाऱ्यांच्या या जगीचा चंद्रक्षयग्रस्त. उदय पावतो होण्यास्त सुखाचे घेऊनी वेश समस्त. दुःख छळते जगाला जेथे मांगल्य अंकुरताच. अमंगळाची लागे त्या कीडस. गर्भाला मृत्यू वाठी उदरीच. या जगात जे सुख मिळणार नाही येथे त्याचे चिंतन करावयास लागते. मिळते थोडे तरी ते कोण नेते. कुठे तेही कळेना. शोधले जरी किती वाटाने न मिळे परतले पाऊल मृत्यूनी. येथील पुराणे ही भरली गोष्टीनी. मृत्यू पावलेल्यांच्या तरी थोर क्षणभंगुरता. ब्रह्मदेवाई देही अनित्यता. नष्ट होण्याची व्यापकता ऐक केवढी. अशी ज्या मृत्यूलोकीची नांदणूक तिथे जन्मले जे लोक
त्यांच्या निश्चिंत राहण्याचे कौतुक केवढे दिसत असे. ज्यात इह परानंदाची प्राप्ती त्यासाठी कवडीही न खर्चिती. प्रपंचात कोटी उधळिली जिथे हानी सर्वस्वाची. जो विषय विलासात गुंतला त्यास म्हणती सुखी झाला. लोभभाराने दडपला त्याला सज्ञान म्हणती. ज्याचे आयुष्य कमी होय शक्ती बुद्धी जिरून जाय. त्याचे नमस्कारिती पाय वडील म्हणून. बाळ वाढता वयाने मोठे नाचती आनंदाने. आतून कमी होते वयाने त्याचे नसे भान. जो जन्मदवसापासून पुढे चालला काळाच्या तोंडी गेला. गुढ्या उभारिती त्याच्या वाढदिवसाला उल्हासाने. मरण शब्दालाही घाबरली मेला तरी रडती. करी आयुष्य दातेच याची गणती कोणी न करी. इकडे साप गिळी बेडकाला तरी बेडूक माशासाठी भुकेला. तसे प्राणी वाढविती तृष्णेला कोणत्या लोभाने. मृत्यूलोकीचा उफराटा न्याय किती विचित्र होय. जन्मनास कसा काय अर्जुना येथे अवचित. आया आता निघसड करी वाट भक्तीची धरी. तिने निश्चित येशील घरी माझ्या स्वरूपाच्या. पुंडलिक वरदान आम्हा काय उचित. जे पाहताना सुरे येत जे मोहे येणे चित्त. व्याकुळ माझे तिमिरात विरुद्ध दैसे दृष्टीचे तेज भ्रंशे. मग पासीता सतान दिसे वस्तुजात देवा मद तैसे गारे. जे मनये भ्रांती ग्रासले आला काय हिता फुले. हेही नेणे तरी श्रीकृष्णा तुवा जाणावे. निकेते आम्हा सांगावे जे सखा सर्वस्वागवे. आम्हासी तू गुरु बंधू विदा. तू आमची इष्ट देवता. तूच सदा रक्षिता आपली आमगे. जैसा शिष्या ते गुरु सर्वथा नेणे अंबेरू. की सहिता ते सागरू त्याची केवी. ना तरी अपत्या ते माये सांडून जरी जाये. तरी ते कैसे निये ऐके कृष्णा तैसा सर्वा पर्यामासी. देवा तुझी एका हसी आणि बोलले जरी न मानिसी. माई माझे तरी उचित काय आम्हा. ते जडचरे ना धर्मा ते जडकरी पुरुषोत्तमा. सांगे आता गेल्या वेळेला आपण ज्ञानेश्वर महाराजांची बंडखोरी बघत होतो. तिचा फारसा परिचय नसतो कारण तुकोबाने जितक्या स्पष्ट शब्दात ठणकावून सांगितलेलं आहे तितकं स्पष्ट हे असूनही भाषेमुळे अस्पष्ट झाले. त्याची भाषा कळलीच नाही म्हणून बरं होतं की त्यांनी किती स्पष्ट सांगितले हे आपल्याला लक्षात आलं नसेल. ते या निमित्ताने आता लक्षात येईलच. आणि आपण जसे अभ्यास जे मंडळी समजून घेतात त्यांना तर ते स्पष्ट असेलच. तर इथे असं शेवटी म्हटलेलं आहे की हा कटा हे बोखटे मृत्यूलोकीचे उफराटे. हे अर्जुना जरी अवचटे जन्मसा असे. कसं काय तू याच्यात अडकलास कोणास ठाऊक असं विचारलेलं आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांना ते लागूच आहे. आपल्याला ज्ञानेश्वरीत काय लागू आहे हे महत्वाचं आहे. शेवटी तिथं काही सांगितलं असलं आणि कितीही मोठं असलं तरी शेवटी जर ते मला रोज कामाला उपयोगाला नसेल तर माझ्या दृष्टीनं आज तरी त्याचा काय उपयोग. कदाचित माझ्या उपयोगाचं ज्या वेळेला ठरेल त्यावेळेला होईल. पण हे जे आहे ते मात्र अवचटे तू इथं कसा काय जन्माला आलास असं म्हटलेलं आहे. तर त्या दृष्टीने विचार करायचा आहे. तर याचं जे ज्या शब्दावरचं हे व्याख्यान आहे त्याचा संदर्भ आपण पाहिला तर इथली शोकांतिका काय आहे ती ह्या श्लोकामध्ये सांगितली आहे. आता 33व्यावर हे सगळं विवरण चालू आहे. तर त्यामध्ये त्याच्या शोकांतिकेचा शेवट हा आहे की इथं कसा काय तू सापडलास या सगळ्या व्यापात. तर अगदी एखादा आपल्या जवळचं कोणीतरी असावा, सज्जन सन्मार्गी असावा, काय असावा, त्याचा कधी आयुष्यात कसल्या कुठल्या व्यवहाराशी संबंध बाहेरच्या ज्याच्या अर्थाने चुकीचे आहेत अशा अर्थाने येणार नाही. एखादा वकील असावा
आणि त्याला तो नेमका कोर्टात भेटावा, तुम्ही इकडं कुठं काय असं त्याला विचार इथं कसे काय तुम्ही, ते काहीतरी झालं, ह्याला कसं काय इकडे यावं लागलं. किंवा एखादा तुरुंगाचा अधिकारी असावा आणि त्याला कोणीतरी नेमका आपला पाहुणा नातेवाईक कोणी मित्र काय असा एकदम आत भेटावा आणि बाबा राऊंडला आलो तर हे तिथं होते, तर असं कसं काय झालं. किंवा आपण अगदी समजा डॉक्टर असाल आणि राऊंडला गेला आणि नेमका तुमच्या जवळचा कोणतरी, अरे तुम्ही कधी, म्हणजे आता हे राऊंडला आले त्याच्यापूर्वी ते ऍडमिट झालेले असणार किंवा काहीतरी जोडाजोडी केलेली असणार तिथं सगळी, तर मग तुम्ही इकडे कुठं काय, ते तुम्ही इकडे कुठं काय असं जसं ज्या अपेक्षेने मनुष्य विचारतो, ज्या धक्क्याने विचारतो, त्या धक्क्याने त्या क्षणी विचारलेलं आहे. कारण धक्का बसेल अशी परिस्थिती त्याच्या मागं वर्णन केलेली आहे. सगळी मृत्यूलोकीच्या शेवटच्या बाजाराला सुखाचा माल कसा मिळेल अशी अवस्था असताना तू एवढा त्याचे तो गुणांचं वर्णन केलेलं आहे. सुमनवा आणि शुद्धमती वगैरे वगैरे सगळं त्याचं वर्णन केलेलं आहे. असा हा इतका चांगला असताना इकडे कसा काय आलास, याचं कारण की माणसाची इथे आल्या की शोकांतिका होते असं त्याला म्हणायचं आहे. हे त्याला एक दिलेली सर्वात शेवटची संधी आहे. संधी ओळखेल त्याची सुखांतिका आहे, संधी न ओळखेल त्याची दुःखांतिका आहे. अशी परिस्थिती माणसाची मनुष्याच्या जन्मामध्ये आहे. बाकीच्या ती एवढी तीव्रताच नाही मुळामध्ये, त्यामुळे तिथे काय फारसा फरक पडत नाही. इथे फरक पडतो कारण एकदम शोकांतिकेचं सुखांतिकेमध्ये रूपांतर होऊ शकतं. तर ते होण्याची क्षमता इथे आहे आणि ती कुठे आहे गडबड, ते ह्या मूळ श्लोकामध्ये त्याचंही विवरण आहे. तर इथे जी गोष्ट अनित्य आहे ती नित्य वाटते आणि जी गोष्ट दुःखाची आहे ती सुखाची वाटते. ही प्रपंचातली शोकांतिका आहे. प्रपंचाची अनित्यम सुखम, इथे जे सर्वात 2 शब्द वापरले 33 ज्या श्लोकावर विवरण चालू आहे त्याच्या सुरुवातीला आपण पाहिलं असेल, इथे ते 2 शब्द आहेत, अनित्यम असुखम लोकम इमम प्राप्य भटस्वमा. तेव्हा अनित्यम आणि असुखम असं म्हटलेलं आहे. हे असुखम हा लोक म्हणजे हे जे काही वातावरण आहे किंवा हे जो प्रपंच आहे तो कसा आहे, तो अनित्यम आहे आणि असुखम आहे असं म्हटलेलं आहे. तो खऱ्या अर्थाने सुख देणारा नाही, पण माझी सर्वस्व मी त्याच्यावर लावलेलं आहे. ही शोकांतिका आहे की ज्यात काय प्राप्ती नाही त्या ठिकाणी मी माझं सर्वस्व लावलेलं आहे. म्हणून त्यांनी आधीचं जे वर्णन केलं ते तेवढ्यासाठी होतं. आपण गेल्या वेळेला बघितलं बुडणाऱ्या बँकेत पैसे ठेवल्यासारखा प्रकार आहे माणसाचा. तर ते आपण गेल्या वेळेला पाहिलं होतं की मनुष्याने एखाद्या बुडणाऱ्या बँकेत ठेवावं तशी अवस्था त्याची झालेली आहे. त्याला दिसतंय तरी तो तिथं जातोय आहे. याचं कारण की माणसाला लोभ आहे, माणसाला काय असेल ते त्याचे कशाने बाजूला जातो ते आपण ओळखावं. पण यात अनित्यम आणि असुखम एवढा आहे, ते नित्य नाही, जे टिकणार नाही आणि जे सुखाचं वाटतं ते सुखाचं नाही. या 2 गोष्टींची खात्री वाटत नाही. ही शोकांतिका या संसारामध्ये आहे. आणि आपण आपला अनुभव घेऊन बघावा. आपली जीवन बरीच यशस्वी झाली असंही अनेकांना वाटतं. बरोबर आहे, लौकिकदृष्ट्या काय आता घर झालं, लग्न झालं, मुलं बाळा झाली म्हणजे झालंच की यशस्वी. आता आणखीन काय यशस्वी व्हायचंय, तर ह्याच्यात एवढंच यशस्वी होता येतं. एवढीच त्याची शोकांतिका आहे, बाकी काही नाही. आणि शेवटी कुणी मला विचारित नाही, माझ्या मनासारखं झालं नाही, काय नातवंड सुद्धा मनासारखं वागलं नाही तरी आपल्याला दुःख ठेवलेलं आहे. इतकं जिथं आहे तिथं शेवटी तिथे कुठेतरी माणसाचा संबंध होतो. बाकीच्या असतात ते रंगरंगोटे असतात असं समजा. एखादं घर बांधलं तर मनुष्य एखाद्याची ऐपत असेल तो ऑइल पेंट देईल, काय मान्य. एखादा त्या चुना लावेल, ठीक आहे. आता त्याची जेवढी परिस्थिती ते एवढं चांगलं रंगवायचा प्रयत्न केलेला आहे. तसं प्रत्येक जण आपापलं प्रपंच रंगवायचा प्रयत्न करतोय. बाहेरून काय आणि काय काय शेवटी रंगवायचा प्रयत्न चालू आहे. कारण मूळ भिंत दिसू नये अशी इच्छा आहे. कारण तिला दाखवण्यासारखी नाहीच आहे. मृत्यूलोकीची गंमत काय आहे, मृत्यूलोकीची गंमत ही आहे आणि ती शोकांतिका आहे हे लक्षात येत नाही. तर मूळ भिंतच दाखवण्यासारखी नाहीये प्रपंचातली, म्हणून रंगरंगोटी करावी लागते. त्यांनी त्यात काही फरक पडत नाही. हे निदान ह्याला करतात काहीतरी त्याचा उपयोग तरी होतो, ते काहीतरी पावसा पाण्यापासून रक्षण तरी होतं, काय ते देतात वेगवेगळे पेंट्स, त्यांनी निदान रक्षण तरी होतं त्या मूळ ह्याचं. तर तसं पण इथे काय होत नाही. हे केवळ रंगरंगोटी आहे. तर ती अशा तऱ्हेची करायचा आपण प्रयत्न करतो आहोत. मूळ भिंतीचं स्वरूप काय आहे, तर ती अनित्य आहे आणि असुख आहे असं म्हटलेलं आहे. तर ती दुःखाची आहे आणि ती न टिकणारी आहे. कायम काहीही निर्माण केलेलं असेल तर ते टिकणार नाही, हा त्याला शाप आहे. कारण म्हणूनच त्याला मृत्यू लोकच म्हटलेलं आहे की जे नष्ट होईल. असं इथे काही या दृष्टम नष्टम, जे दिसेल ते आकाराला येईल ते मोडेल, आकाराला येईल ते नाहीच होईल, अशी इथं परिस्थिती आहे. म्हणून संबंध आकाराला येतात, नाहीसे होतात. एखाद्याचा संबंध आला कशाच्या कारणाने तर तो टिकेल याची या लोकांमध्ये गॅरंटी नाही. काल होता म्हणून आज असेल याची गॅरंटी नाही, सकाळी होता म्हणून संध्याकाळी राहील याची गॅरंटी नाही. इतकी परिस्थिती आहे इथं.
पण माणसाला त्याचीच गॅरंटी वाटते. त्यात पुन्हा माणसं गॅरंटी वॉरंटी करतात ती आणि पुन्हा फरक वेगळा. पण त्यात सुद्धा माणसाला या संबंधाच्या, आज माणसाचं सगळ्या संबंधांचं स्वरूप पाहिलं तर माणसाला सगळ्यात जर काही खात्री वाटत असेल तर संबंधांचीच वाटते की नाही. मला माणसाला जी आज आहे, पण मनुष्य जीवनच संबंधाचं आहे सगळं. आई वडील बाप मुलगा बहीण भाऊ काय जे असतील अगदी ह्याच्यापर्यंत त्याचे काय शिक्षक मार्गदर्शक काय असतील ते सगळ्यापर्यंत, मुलं बाळ इकडं नातवंड सगळं प्रपंच समाज ते बाजू काय असेल ते सगळं संबंधाचं आहे. आणि सगळ्या संबंधाची त्याला शाश्वती वाटते जे अशाश्वत आहे. म्हणून त्याला म्हटलं शोकांतिका म्हटलेली आहे की ते अशाश्वत आहे. हा संबंध आजचा आहे तो उद्या राहील याची खात्री नाही. होतच उलथापालथी आपण बघतोच. इतकं चांगलं असलं एक शब्दाने मनुष्य दुखावतो. एक शब्दाने 25 वर्ष त्याचा आपला चांगला संबंध आहे, 50 वर्ष त्यांचे आपले संबंध आहेत, एका शब्दाने त्याचं काहीतरी बिघडतं सगळं एकदम. ती सगळी 50 वर्ष एकदम गोळा सगळं फेकून देतात. काय उपयोग नाही असं वाटतं. म्हणजे हे काय आहे तर ते आहे ते त्याचं लक्षणच आहे ते असं सांगून ठेवलेलं आहे. म्हणजे ग्रंथ का वाचावे आणि हे केव्हा वाचावे ह्याचं सुद्धा काहीतरी टायमिंग आहे खरं सांगायचं तर. हे सगळं पार पडल्यावर वाचून का गोपाल. अनेक लोक म्हणतात की म्हातारपणी आता ते सगळं आता ते ज्ञानेश्वरीचा अभ्यास हातात घ्यायचा ठरवलाय, आता दासबोधाचा अभ्यास हातात घ्यायचा ठरवलाय. मागे मी आपल्याला बोललो ना, गेल्याच वर्षी आपण ज्यावेळेस सुरुवात केली त्याच ज्ञानेश्वरीमध्ये आपला हा विषय झाला असेल, आपल्याला लक्षात असेलच की गाडी धडकवून झाल्यानंतर तिला ड्रायव्हिंग शिकवण्यात काय नाही का. गाडी काढून तो इतकी वर्ष फिरवतोय, ती धडकली आता 10 ठिकाणी आणि मग त्याला आता ड्रायव्हिंगचे धडे द्यायचे. ह्याला काय अर्थ आहे मला सांगा. तो ज्या वेळेला कधी गाडीला हात चालवला आणि त्यावेळेला त्याला पहिल्यांदा कोणीतरी तो प्रशिक्षण लागतो. मग तो त्याला सांगेल अरे हा हे आमकन तमकन हे असं करायचं तसं करायचं, या अवस्थेत असं वागायचं तसं वागायचं, हे शिकवणारे ग्रंथ आहे. ते सांगतात की हे अशाश्वत आहे हे लक्षात ठेवा. आता अशाश्वत आहे हे लक्षात एकदा ठेवलं की तुटल्याचं दुःख व्हायचं कारणच नाही. मुळात जी दुःखाला कारणीभूत आहेत आज गोष्टी त्याचं काय आहे तर माणसांचे संबंध हे जितकं सुखाचं आणि शाश्वतीचं वाटतं तितकंच ते दुःखाचं आणि अशाश्वत असतं हे लक्षात येतं. माणसांच्या संबंधाचं काय ते इथं सांगून ठेवलेलंच आहे. हे यांनी किती वर्षापूर्वी सांगितलं, याचा काळ सुद्धा ठरवता येत नाही, इतक्या पूर्वी सांगितलंय. मग मला सांगा हे आपण आता कधी करायचं आहे. जितक्या लवकर करेल तेवढं चांगलं. जागे तरी सगळ्या हे उत्तमच आहे. झाला तर संध्याकाळी 5ला जरी उठला तरी अजून 1 तास आहे चालेल. काहीतरी चालण्याची शक्यता आहे. म्हणजे आपल्याला ते पण चालेल. म्हणजे ती संतांची दृष्टिकोन आहे. पण जर अगदी योग्य शैक्षणिक दृष्टिकोन जर बघितला अगदी बरोबर असा तर बरोबर शाळेतच गीता अभ्यासाला पाहिजे. खरं काही वेळेला असं वाटतं की कुठे अभ्यास करायला पाहिजे, शाळेत अभ्यास करायला पाहिजे. त्याला कळलं पाहिजे की अशाश्वत आहे. काय डिग्री मिळवशील ती उद्या युनिव्हर्सिटीचीच रिकॉग्निशन जाईल. काय सांगता येते काय मिळवशील आणि काय नाही म्हणून सांगू. कटल्या काय जे मिळवलं त्याचं काय होईल याचं काही सांगता येत नाही. आपण आकाराला घेतो, करायचा प्रयत्न करतो, गणपती करायचा प्रयत्न करतो, मारुती करायचा प्रयत्न करतो, काय होतं आपल्याला माहिती आहे अनेक संबंधांचं. त्याचं काय होतं असं पुढे त्याने प्रसिद्ध आहे त्यामुळे काही सांगत नाही. पण त्याच्याकडे काय होतं तर ते असं अवस्था होती. हे आज झालं नसेल तर उद्या होईल. हे 25 संबंधाच्या बाबतीत झालं नसेल तर 10 संबंधाच्या बाबतीत होईल. असं त्याचं प्रमाण आहे. ते मुळात कारण ते मुळात अशाश्वतच आहे. आणि आता रंगरंगोटीच करायची असली तर काय कशालाही कसलाही रंग देता येतो, ती गोष्ट वेगळी. पण त्याला सत्य असत्याची मन केली ग्वाही आहे ना लिहिलेली. ते आपल्याला माहिती आहे ना की हे नाहीये प्रेम, हे आपल्याला माहिती आहे. आता आपलं खूप छान चाललंय असं आपण म्हणू शकतोच की आणि म्हणतोच की नाही का किती छान चाललंय आणि खरोखरच की आता सगळ्यांनी तसं कारण सगळेच आता असं काय आता त्यात काही शिकत नाही. पण काय असतंय महाराज जसं म्हणायचे ना तसं आहे. महाराजांनी सांगून ठेवलेलंच आहे हे सगळं की सगळाच जर वेड्यांचा बाजार भरलेला असला त्यात जर एखादा शहाणा सापडला तर त्याला वेड्यात काढल्याशिवाय लोक राहणार काय वागतो. म्हणून ज्ञानेश्वरी दासबोध वाचणारे लोक वेगळे ठरतात. लवकर वाचणारे, उशिरा वाचणारे जरा शहाणे ठरतात. कारण बाजारच असला आला त्याला काय करायचं. ते म्हणतात मला सर्व्हिसमध्ये सवड नाही, ते म्हणतात मला धंद्यापुढे सवड नाही, ते म्हणतात मला कामापुढे सवड नाही. अरे बरोबर आहे पण ते सगळं धडकल्यानंतर का वाचणार मला. आता प्राणकंठ्याशी आल्यानंतर जर आता कुदळ घेऊन विहीर करायची ठरवली असेल तर ह्याला काय व्हायचं ह्याचं ते होईपर्यंत. ह्याच्या ज्याच्या प्राणकंठाशी आलाय त्याची स्वतःची तर ते शक्यताच नाही की तो विहीर खणेला त्याला पाणीला गेला. काय शक्यता आहे त्याच्या आत कधी गेलेला असेल तो. लोक सोडून आले त्याला तरी ती विहीर खणून व्हायची नाही, पाणी पडायचं नाही तोंडात. इतकी परिस्थिती गंभीर आहे असं त्यांचं म्हणणं. म्हणून तू इकडं कुठं जन्माला आलास बाबा. ते अर्जुनाला म्हणले ते किती बरोबर आहे ह्याची कल्पना आपल्याला येईल. तर ह्यातलं काय घ्यायला तर एक संबंध घेतला तर संबंध ही गोष्ट मुळामध्ये जर असुख आणि अनित्य आहे तर ती लक्षात ठेवून राहिली बरं.
मग ह्याचा अर्थ माणसाने संबंध जोडू नये काय? आपलं लॉजिक इतकं तयार आहे पुढे की याचा अर्थ असा आहे की माणसाने कोणाशी काही संबंध ठेवू नये. आणि संबंध ठेवू नये तो जगणार नाही. त्याचं जगायचं म्हणजे अन्नाशी संबंध आहे की नाही समजा जगायचं. पाण्याशी तरी संबंध आहे की नाही? अगदी समजा बिन अन्नाचा राहायचं ठरवतं, पाण्याशी तरी संबंध आहे. पाणी तर पोटात जायचं जगेल, नाही तर शेवटी निष्प्राण होईल ना. म्हणजे संबंधाशिवाय तर जगता येणार नाही. आकाराला ते आलेलं आहे, त्याचं काहीतरी करावंच लागेल. पण पाणी प्यायल्याने आता मी पाणी प्यालो म्हणजे माझं सगळं झालेलं आहे असं शेवटीच समजता येतं, एरवी नाही. पुन्हा पाणी तहान लागते आणि पाणी प्यावं लागतं आणि ते असुख. तर ते लक्षात ठेवून पाणी प्यावं लागतं. पाणी तर प्यायचंच आहे, यात काही वाद नाही. अन्न तर खायचंच आहे. पण काय होणार हे लक्षात ठेवलं पाहिजे की संध्याकाळी पुन्हा एकदा ती भांडी घ्यावी लागणार, पुन्हा एकदा शिजवावं लागणार, पुन्हा एकदा गॅसवर ठेवावं लागणार, सगळं करावं लागणार. अनित्यमय असुखम आहे. तर ते आता असुखम म्हणजे पुन्हा काय असतं, आपली बघणाऱ्यांची दृष्टिकोन आहे, त्यामुळे सगळं घोटाळा आहे. आता स्वयंपाकातलं असुख काय असायचंय? पानावर त्याला बोलवलं की त्याला यायला वेळ लागतो, 4 वेळा हाका मारल्यावर तो पानावर येतो. त्याला कशाला असुख असेल त्याचं, हो की नाही? करणाऱ्याला असुख म्हणजे काय ते त्याला माहित असते. ते ज्या वेळेला स्वयंपाक करतो ते स्वयंपाक करणाऱ्याला माहिती असते की त्याला काय घामेघूम झालेले आहे, किती तास तो राबतो आहे, त्यातून काय निर्माण करायचा त्यांनी चांगला प्रयत्न केलेला आहे, याची कल्पना त्या माऊलीला असणार आहे की तिने कष्ट केलेले आहेत. तिला असुख अनित्य तिला बरोबर कळतं. कारण तिला जर हे सगळं करून समजा हा 2 वेळा बोलवल्यावर सुद्धा आज जेवायला तयार पानावर येत नाहीये, ते गार होतं, तर आल्यावर गार आहे म्हणून ओरडतो. काय करा म्हणजे ओरडत असेल त्यांना, ओरडत नाही त्यांना आपण जे अगदी वजनी कवळ घेता वगैरे त्यांचं ठीक आहे, त्यांच्याबद्दल मी काय बोलत नाही. ते आता ते यज्ञकर्म करून करायला बसले, ते कशात तक्रार करतील समितीबद्दल? नसतीलच करत असं समजूया आपण. आता वजनी कवळ घेऊन जर तक्रार करत असतील तर यज्ञकर्म नाही असं समजायला हरकत नाही. पण त्यांची काही तक्रार असायचं कारणच नाही. तर ते काय म्हणणार, हे स्वयंपाकात काय अन्नात काय असुख आलेलं आहे. जेवायला बसलं की छान पोट भरतं, उत्तम उत्तम रोज पदार्थ मिळतात, नवीन नवीन करतायत, त्यांचे सुगरणपणा असेल तर काय प्रश्नच मिटला सगळा. तर काहीतरी रोज नवीन चाललेलं आहे, भाजी नवीन चाललेली आहे, काय नवीन पदार्थ चाललेला आहे, आठवड्याला पुन्हा काय असेल ते असते स्पेशल, असं काय असेल जर सगळं, तर तो कशाला असुख वाटेल त्याला? हा संबंध सुखाचाच आहे असं वाटेल. पण ज्याचं तो करण्यात त्याचं घाम गळतोय त्याला विचारा त्याचं सुख काय आहे ते. कारण जिथे घरी मोठे, आता मोठी घरं म्हणजे या अर्थाने मोठी घरं आहेत, पण घरं मोठी नाही आहेत अलीकडे असं आहे. मोठी म्हणजे 4 मजली 5 मजली वगैरे असे असतात, किंवा 10 खोल्या 7 खोल्या वगैरे असं असतं. परिस्थिती बदलते तसे मनुष्य घर मोठं घेतो, पण त्यात माणसं नसतात ना, त्यामुळे त्या अर्थाने मोठं घर म्हणतोय. तर ती जी मोठी घरं होती ना, त्यांना कल्पना असेल, आजही काही ठिकाणी एकत्र कुटुंब आहेत, तर ती जी वावरतात त्यांना माहिती असेल की दुपारी तिचं सगळं आवरून झालं की त्या बाईनी स्वतःच जेवणाचे 2 घास, म्हणजे त्यावेळेला जेवणाची सुद्धा सुख राहिलेलं नसतं, अशी परिस्थिती असते. ते सगळं झाल्यानंतर 1-2 घास खाल्ले की तिला 10 मिनिटं आडवं व्हायला सुद्धा वेळ नसतो, कारण लगेच चहाचा आदन ठेवतो. आज लवकर चहा करायचं नाही ना आपल्याला, ठरलेल्या वेळेलाच ना. तर अशी परिस्थिती माणसाची आहे. ते तिला माहिती आहे सुख काय आहे त्याच्यातलं ते. तर तिला तिथे अर्धा तास सुद्धा पडायची तोपर्यंत. कारण काय झालं असतं, हे सगळं होऊन तिने पडायला जाऊ तोपर्यंत यांना जीवन 2 तास झालेले असतात पहिल्या बॅच. घरातली ती मोठ्या कुटुंबातली बॅच आहे, तिला 2 तास जेवण झालेले असतात. त्यामुळे ती ताजी तवानी होऊन तोंड बिंड होऊन सगळे आता चहाची वाट बघून बसले. आता काय करायचं, हे सगळं करावं तोपर्यंत ती भूक लागते, खाण्याची वेळ होती. जे पुन्हा झालं परत ते रवे भाजायला झाले, पुन्हा उपीट करायला झाले, हो की नाही? हे सगळं होते तोपर्यंत संध्याकाळचा पाहुणा हजर असतोच कोणीतरी बाहेरून येणार, यांच्याबरोबर गप्पा मारायला, हे करायला, इकडे तिकडे, म्हणजे कौसात फुकटचे वगैरे काय फुकटचे गप्पा मारणार, कसं काय वगैरे चौकशी करायला येणार आहे, ते असतातच. मग ते सगळं झाले की पुन्हा संध्याकाळ 7 वाजले की झालं, 7:30 झाले की स्वयंपाकाला तयार. त्या अन्न या एका संबंधाचं मी फक्त विवरण एवढ्यासाठी का केलं की अत्यंत जवळचा विषय आहे जिव्हाळ्याचा, करणाऱ्यांच्या पण आहे, खाणाऱ्यांच्या पण आहे, त्यामुळे कळायला सोपा म्हणून सांगितलं. एक संबंध घेतला तो इतका त्याच्यामध्ये सुख आहे तो एका, की त्याला सवड नाही म्हणून तो कंटाळतो शेवटी. तो एकदा 4 दिवस माहेर एकावे, आता माहेर असला आजच्या काळात तर जाईन, राहून राहायला जाईन म्हणतो एकदा 4 दिवस. तिथे गेल्यावर आता ती कशी आहे त्याच्यावर मन परत भाऊजाई बरी असली तर करून घालायची. यांना सुचलं का नेमकं आमचं बाहेर जायचं ठरलं होतं गावाला 4 दिवस, त्याच तारखा काढल्या, ते झालं कल्याण तिकडं. अनित्यम असुखम काय म्हणायचंय त्यांना गीतेमध्ये हे म्हटलेलं आहे. आता ज्ञानेश्वरांनी म्हटलं त्याच्यावरचं विवरण त्याला 700 वर्ष झाली, इकडे कुठं सापडलास ते परत मध्ये एकदा वाक्य आठवून बघावं की त्या वाक्याला किती डायमेन्शन्स आहे. अरे इकडे कुठे सापडलास तू ह्या सगळ्या याच्यामध्ये, कुठे जन्माला आलास बरं या ठिकाणी, की जे अनित्य आणि असुख आहे अशा ठिकाणी का बरं जन्माला आलास. असं प्रत्येक संबंधाचं आहे माणसाच्या.
हे असं समजू नका की पती पत्नींची 25 वर्ष नोकरी केलेली 26व्या वर्षी पार अगदी आता विच्छेद घेऊ आपण इथपर्यंत आलेली लोक बघितले. 25 वर्ष संसारात काय झालं काय कळलं नाही. मागे आमच्या एका दूरचे नातेवाईक आहेत, त्यांचं सांगितलं होतं ना आजोबांचं, काय सकाळी झालं त्यांचं, आमचे ते नात्यानं चुलत आजोबा लागतात, पण त्यांचं काय झालं कोणाठो. एक दिवशी सकाळी म्हणले की मी आता ह्या काहीही धंदा करणार नाही, व्यवसाय करणार नाही, उत्तम चाललेला व्यवसाय त्या काळातला, काही करणार नाही असं ठरवलं. काय झालं कोणाठो, म्हणजे आईला सुद्धा म्हणले तुला वाढीला सोडतो, ह्याला सोडतो. काय झालं त्याचा उलगडा आयुष्यात कधी झाला नाही, काय तरी झालं एवढं करा नाही म्हणले. आणि खरोखर त्यांनी ते सगळं बंद करून दुसऱ्या गावी निघून गेले. कोकणातल्या एका टोकाला असलेला मनुष्य इकडं पुण्या मुंबईकडे जाऊन राहायला. तर तिथं जाऊन ज्या माणसाने लग्न केलं नव्हतं त्या जाऊन तिथे जाऊन लग्न केलं, ते सेटल झाले. मला ते सगळे म्हणजे जे एवढे गर्भधानचे यांचे व्यापारी असलेली माणसं, हे कोणाचं हा महत्वाचा नाही. प्रश्न हा आहे की अनित्यम आणि असुखम आहे का नाही, हा प्रश्न आहे. आपल्याला असुखमचा अनुभव रोज येतो, त्याचं ते सोडूनच द्या, है की नाही. मी म्हणून तुमच्याशी संसार केला वगैरे आपण नाही तर तसं आहे. तर ते तर असुखम ते सगळं माहितीच आहे आपल्याला. तर ते लक्षात ठेवलं तर मग त्याला किती किंमत द्यायची हे ठरवत आहे. मुळात ज्या गोष्टीची आपल्याला नोट बघितल्यावर जर आपल्याला कितीचे हे कळलं नाही तर किती सांभाळावी हे कळत नाही, आणि कशी सांभाळावी हे कळत नाही. 1000 रुपयाची नोटच माहीत नाही आणि जर ती 1 रुपयाची असली तर माणसाला हे कळणारच नाही. मग 1 रुपयाची काळजी घेणं वेगळं, 100ची काळजी वेगळं, 1000 रुपयाची नोटीची काळजी घेणं वेगळं. मग ती अनित्यम असुखम आहे. आता किती रुपयाची आहे ते आपलं आपण ठरवा. आता ते एकदा ठरलं की वर ठेवावी, राहिली तरी चालेल टेबलावर, का पाकिटात घालून खिशात ठेवावी, का चोर कप्प्यात ठेवावी, का आणखीन लॉकरमध्ये टाकावी, काय ते ठरतं आपलं. सोनं काही मनुष्य असं त्याच्यावर टाकत नाही. ते अरविंदांसारखे माणसं, हे महाराज, पगार त्या टेबलावर असायचा, काय असेल तो ज्यांनी त्यांनी घेऊन जावा त्यातला खर्च आपला. अरविंदांचं जगलेलं जीवन आहे, काहीतरी सांगत नाही की खरोखर परिस्थिती अशी होती की आणून ठेवायची त्याच्यावर टेबलावर. त्यांचे पगार रुपये पूर्वीच्या काळात मिळायचे ना, ते ठेवलेले असायचे त्याच्यावर. आणि काय असेल तो त्याला आपापले लागेल त्याप्रमाणे त्यांनी घ्यावं, खर्च करावा, काय असेल ते करावं. हे पगाराची परिस्थिती. हे पगार किती आहे मुलाला, अर्थात मुलंही तशी नसतात सांगण्यासारखी, ते त्याच्या पुढचं सोडून, पण किती पगार हे माहित नसतं का. तो त्याला लागेल तेवढं. आमच्यात जर पैसे काढायचे झाले तर मी आता बँकेच्या काळात वावरलो तिकडे म्हणून मला थोडं आठवण होते. म्हणजे त्यात सुद्धा पैसे काढायचे 11 वाजता नाही काढत, 3 वाजता काढतात, 5 वाजता सुरू होते 5 वाजता काढतात. काय त्याने आणि 4 तासही वाटतं का काय कोणाला काय होतं. पण ते अनित्यम सुखम वगैरे हे भानगडत नाही काय तिथे, त्यामुळं त्याची शाश्वती वाटते. आणि म्हणून सोन्याची माणसाला शाश्वती आहे म्हणून ते लॉकरमध्ये आहे. माती कोणी लॉकरमध्ये ठेवायला गेलं नाही. तुम्ही कधी पाहिलायचं का मला माहित नाही, माझ्या तर पाण्यात नाही कोणी. किंवा एक मातीची पुरचुंडी आणि ठेवायला आली, तिला जर काही तसं मूल्य असेल, कदाचित हे सोन्याचे कण या मातीत आहेत असं काही कळलं, तसली माती मिळाली असेल, कोलार बेलारला गेला आणि तिकडून आणली सांगता येत नाही एखाद्या वेळेस, तर ती ठेवायला जाईल, पण हे नाही ठेवायला. मग आपल्याला हे जर कळलं की याच्यात काय आहे, त्याच्यात सोनं आहे हे कळलं, त्याला व्हॅल्यू आहे, काहीतरी आपल्या दृष्टीनं खूप मोठी किंमत आहे हे कळलं, कदाचित ती पुढे आणि आता 10,000 झाली, कदाचित 20,000 होण्याची शक्यता आहे. म्हणजे जपून ठेवून सुद्धा त्याच्यावर काहीतरी मिळेल ही आशा आहे म्हणून ते आत ठेवलेलं आहे. आणि वर ठेवलं तर आता कोण ठेवतच नाही, तर आपल्यालाच ठेवत नाही तिथं, ते सोनं कुठलं ठेवलं, होय की नाही. असली इतकी परिस्थिती वाईट आली म्हणून ते तिथं ठेवायचं का. पण हे सगळं मुळात ते सुखाचं आणि नित्य वाटतं, होय की नाही. मनुष्य सुद्धा त्याच्या खाली वाटतो. माणसांची ते इस्टेटीवरून होतं. जे भाऊ उत्तम संबंधाचे आहेत, म्हणजे कशात काय तोलावं, कसं मागे पुढे कुठलं घ्यावं, बरोबर विचार करण्यासारखा विषय आहे. आपण केलं तर अस्वस्थता येईल की जे सख्य भाऊ आहेत त्यांची अवस्था अशी येते की ते शेवटी मागे आपल्याला बोलत होतं तसं वाटून घ्यायची वेळ आली तर ते काय करतील असं सांगता येत नाही. तर ते कारण का ते सुखम आणि ते शाश्वतम वाटतं, ते टिकेल असं वाटतं. आता समजा अगदी वाटणी करून यानं सोनं घेतलं आणि घरी गेल्यावर चोरीला गेलं तर काय त्यातलं राहिलं. ज्याच्यासाठी दावा लावला, ज्याच्यासाठी झगडा केला, ज्याच्यासाठी इस्टेटीसाठी भांडण केली, त्याचं पुढे काय झालं, तर पुढे हे जर झालं तर काय पत्रात पडलं मला सांगा. अशा घटना झालेल्या आहेत. मग पुढे काय झालं तर काय नाही झालं, कारण हे मृत्यू लोक आहे, या अर्थाने मृत्यू लोक म्हटलंय. त्याची वैशिष्ट्ये सांगितली 2च. खरं नाहीये असं लक्षात आलं तर तो सुद्धा बाळगणार नाही. एवढं हिसकावून जीवाच्या करारावर घेतलेलं हात जावं लागेल. एवढं माहिती असून हिसकावलेली जी वस्तू आहे ती त्याला नाही हातात घेता येत, ती त्या क्षणी फेकून देतो. का तर ती अनित्य आहे हे कळलं, असुख आहे हे कळलं, ती खरी नाही, शाश्वत नाही हे कळलं. शाश्वत टिकणार म्हणजे जे मुशीतून निघालेलं आहे, ज्याला सगळ्या धग लागलेली आहे तरी सुद्धा टिकून आहे,
ते जे आहे ते हे नाही हे जर कळलं तर क्षणात चोर सुद्धा फेकून देतो. तो सावानी काय करावं, काय आहे ते विचार करूनच ठरवावं यातलं काय खरं आहे ते. या अर्थाने म्हटले की मृत्यूलोक ही अनित्यम आणि असुखम. तर आपल्याला आपल्या सगळ्या त्या आता मी तर म्हटलं अन्नापासून सांगितलं, संबंधापासून सांगितलं, सोन्यापर्यंतच्या मूल्यवान वस्तू ज्याला आपण म्हणतो तिथपर्यंत सांगितलं. या सगळ्यामध्ये काय नित्य आणि शाश्वत आहे तेवढं आपण ठरवा. आपला प्रश्न तिथे आहे. ते जर एकदा ठरवता आलं तर आपल्याला याची उतरंड ठरवता येते बरोबर. कशाचं काय, मनुष्य ज्या वेळेला एका सोन्याच्या त्या इस्टेटसाठी कोर्टामध्ये जातो कल्पना करू, किंवा काय भांडण होतात त्याची कल्पना करू, ती ज्या वेळेला होतात त्यावेळेला ती होतात ती कशासाठी होतात तर भावापेक्षा ती जमीन जमला किंवा इस्टेट मोठी असते ना म्हणूनच होतं ना. नाही तर भावापुढे इस्टेटीचं काय म्हणून सही करून दिली की ती नाही देत. तो म्हणतो काय असेल ते ज्ञान होऊ दे, आयुष्य न्याय करत आले दोन काय त्यांच्या बाबतीत व्हावं असं वाटतं. तर ते जे वाटतं त्यापोटी तो ती सही करायला तयार नाही ना त्याच्यावर. म्हणजे उलट तो हा तर म्हणतो तुझ्या माहेरचा असेल तरी सुद्धा आता त्याच्यात हक्क आहे नवीन कायद्याप्रमाणे ना, तो सुद्धा मिळाला पाहिजे असं आहे ना वाटतं. अर्थात यांच्या इकडे बहिणीने मागितलं तर मात्र अगदी वाटतं की आपण हिचं सगळं करतो आणि हिला इथं कशाला हक्क पाहिजे असं वाटतं. काय हे सगळं गणित ते आपलं आपल्यालाच कळत होतं का नाही मला आपल्याला ज्ञानेश्वरी पाहिजे कुठेतरी. तर तिने अनित्य आणि असुख का म्हणलेलं आहे. मग तो त्या वेळेला त्याचा भाऊ म्हणजे जो संबंध आहे तो सुद्धा त्याला त्या इस्टेटीपुढे कमी वाटला की नाही. म्हणजे उतरण लागलेली आहेच माणसाची कुठेतरी, फक्त ती चुकीची लागली आहे, ती पूर्ती होऊ द्या एकदा. आपले हे लोक नाही का नाटकात वगैरे याच्यात जगरंगभूमी आहे आमकाय तमकाय, मला ते पडतं म्हणजे ते तर मोठंच वाक्य आहे, ते सगळ्यांनाच पाठ असतं. नाटकात तर आपल्या डोळ्यासमोर घडतं की तो येतो, तो तलवार बसतो, मग कोण आहे रे तिकडे वगैरे सगळं ते होतं. मग ते पाणी घेऊन येतो, त्याचा कोण दास असेल काय दासी असेल ते पाणी बिणी घेऊन येतात. पूर्वीच्या काळात ते टाळ्या वाजवायचे का, मी बघितलं ते राजांच्याकडे, मी होतो जायचो त्यांच्याकडे कामाला, तर तिथे त्या टाळी वाजवायच्या. टाळी वाजवली की ते दासी आत्याच्या मग ते काय पाहिजे मग ते पाणी पाहिजे जे सरकार बाहेर जायचे पाणी घेऊन यायचे वगैरे. हे सगळं आता नाटकात बघायला मिळतं बऱ्याच वेळेला, किंवा आताची नवीन राजांच्याकडे बघायला मिळतं म्हणजे तसलं. तर ते जे आहे ते करायचं, ती टाळी कोण आहे रे तिकडे वगैरे सगळं कोण आहे रे तिकडे. आणि हे सगळं झालं की त्याची एक्झिट झाली आणि ती नाटक संपलं समजा. तर बाहेर कोण आहे रे तिकडे कुठलं, बाहेर गेलं की मला जरा सोडता का मागणं लिफ्ट द्यायची मागायची. नाटकात काय काम करतो राजाचं, तिथं काय करत होतो मागे जरा मला जाता जाता सोडता का, कारण ते सुद्धा आपली रिक्षा पडवायची नाही अशी अवस्था असते. फक्त अडचण एवढीच आहे की माणसाला हे कळतं पण जिथे तू आता काय ते लिफ्ट घेऊन जाणार घरी तिथे पण एक तेच चाललेलं आहे हे ओळखा. हे तिथे पण तसंच एक नाटक आहे आणि त्याला सुद्धा एक एक्झिट आहे. तर ती ओळखून राहिला तर तिथे पण त्याच्यासारखंच राहील. मग महाराज म्हणतात खेळा ऐसा प्रपंच मानावा. ते का ते बरोबर तिथे ते अनित्य आणि असुख आहे त्याला माहितीये. इथे जरी मी टाळी वाजवली नाही, जरी कोणी पाणी घेऊन आला तरी तो इथं मी नाटकात आहे, समोर लोक बघतायत, हे ठरलेलं आहे म्हणून टाळी वाजवल्यावर तो पाणी घेऊन आला. बाहेर आल्यावर टाळी काय आरडाओरडा केला तरी पाणी दिलीची गॅरंटी. तो म्हणेल तो कोण मागणार घेतला नोकर आहे का, हे बाहेर गेला की. पण आत आल्याबरोबर इकडे असल्या नाटकावर टाळी वाजवली की मग आता बाकीचे जे सगळं चाललेलं आहे प्रपंचामध्ये आपल्याला जो मान असेल, जी मान्यता असेल, जो संबंध असतील, जे सोनं नाणं असेल ते टाळी वाजवल्यावर आल्यासारखं आहे एवढं लक्षात ठेवतो बस. प्रश्न एवढाच आहे की तत्वज्ञान काय, ज्ञानेश्वरी काय, काय काय जे चाललेलं आहे त्याच्या पुढे फक्त एक पाऊल गेलं की लगेच कळतं काय आहे ते. तर तिथे नाटकातलं कळतं, नाटकातून घरी गेल्यानंतर दुसरं नाटक सुरू होतं हे कळत नाही. त्यांचं म्हणणं आणखीन एक पाऊल पुढे जा. तिथे सुद्धा असे कोणीतरी आलेले आहेत, नाटकातली माणसं आलेली आहेत, ती कोण कोणा कोणी कोणाच्या पडतो वाया आहे, साठवितो कोणी दवडी वाया फेदच सारा. हे सगळं साठवण्याचं आणि जे काय सगळं आहे खर्च करण्याचं हे भेद मुळात फोल आहेत. ते यामुळे आकाराला आलेले आहेत. एवढं लक्षात ठेवलं तर नाटकात काय पाणी आणि काय आणि मी तुला ठेवणार काय नाही का काय त्याचा डायलॉग असेल तो तिथं बोलणार. पुढे काय होणार नाही, कारण काय होणार ते नाटककारांना लिहून ठेवलेलं आहे. तसं आपलंही नाटककारांना लिहून ठेवलेलं आहे काय होणार एवढं लक्षात असलं म्हणजे झालं. आणखीन काय असेल एक पाऊल पुढे. तर हे सगळं त्यांनी जे लिहून ठेवलेलं आहे ते होणार. म्हणजे जे मला वाटतंय ते होणार नाही, जे माझ्या पद्धतीनं मला जे सुखाचं वाटतंय ते सुखाचं नाही. त्यांनी असं लिहून ठेवलेलं आहे. नाटककारांनी काय लिहून ठेवलेलं आहे ह्यामध्ये एक वर्णन करताना एक ओवी इकडे गेलेली आहे की ज्ञानेश्वरांची जी बंडखोरी आहे ना त्याच्यामधली आपल्या दृष्टीने जर शिकायची बंडखोरी असेल तर आपण मला वाटतं की सहज एकदा बघून ठेवावी. निदान मी मागे रिफर करत असतो तर ती तसं गेल्या वेळेला 10व्यातून गेलो होतो तसं एकदा 11व्यातून आपण मागे जावं आणि एक ओवी बघून ठेवावी असं वाटतं मला. 11व्यात 26वी ओवी आहे की
बाप ग्रंथ गीता, हा 2 मिनिट. हा बाप बाप ग्रंथ गीता, जो वेदी प्रतिपाद्य देवता तो श्रीकृष्ण वक्ता ये ग्रंथी. थोडं लक्षात ठेवून तरी वाचतो की ज्ञानेश्वरांनी त्या काळ आपण बाप रे बाप म्हणजे अरे बाप रे असं. सगळ्यात जास्त आपल्याकडे जास्तीत जास्त काय मागे 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 ज्ञान 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 म्हणजे काय वेद संशोधन, त्याच्या मागे काय, तिथून सगळ्याचा उगम असं मानलेला आहे ना. तो ज्याचं वर्णन करायचा प्रयत्न करतो आणि वर्णन करता येत नाही तो श्रीकृष्ण परमात्मा इथं वक्ता आहे, एवढं तरी लक्षात ठेवा. म्हणजे हा शब्द सांगायचे कोणते शब्द सांग. बाप बाप ग्रंथ गीता, जो वेदी प्रतिपाद्य देवता, त्यांचा जो प्रतिपाद्य आहे तो सापडला नाही, सांगता येत नाही, शेवटी म्हणले याचं वर्णन करता येत नाही, असं ज्याचं आहे प्रतिपाद्य देवता तो श्रीकृष्ण वक्ता ये ग्रंथी. प्रत्यक्ष तो स्वतः तिथं बोलतो आहे, एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. म्हणले एवढं लक्षात ठेवलं तरी खूप काम होईल, याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. की हे म्हणून सांगितलं हे अभ्यासक्रमात नाही, 5वीत शिकलेलं बरं आहे, त्याच्या आधी नुसतं शब्द तरी शिकेल, 5वीतनं 6वीतनं अर्थ तरी शिकेल की अरे अनित्य आणि असुख. आपला प्रश्न चालला होता तो वेगळा होता. तो माझ्या लक्षात आहे की असा की आपण मग जर हे संबंध, जर हे सोनं, जर हे घर, जर हे काय काय माणूस, हे सगळं जे काय आपलं असेल, जे काय ऑफिस, काय त्याचं हे व्यवसाय, ते सगळं आपण अनित्य आणि असुख जर आहे तर मग ते ठेवावं का नाही ठेवावं. तर ठेवावंच, कारण ते ठेवावंच म्हणून ठेवावं. ज्यांना ते ठेवायला लागत नाही ते इथे दिसत नाही, ते हिमालयातच असतात, त्यांची काय काळजी करायचं कारण नाही आपलं. आपण ज्या अर्थी इथे आहोत, मी तोपर्यंत असं म्हणतो की संन्यासी कोणी व्हायचं किंवा जे कोणाचा देहभाव सुटला, तहान लागली नाही, पाणी प्यायची गरज नाही, त्याचं ठीक आहे. आपल्याला तहान लागते, पाणी पिल्यावर बरं वाटतं, तर प्रपंच करणं चांगलं, असं साधं गणित. तहान लागते, पाणी प्यायल्यावर बरं वाटतं, एवढं जर साधं गणित असेल तर त्या माणसाने सरळ शिक्षण घ्यावं आणि सरळ काय असेल ते उद्योगधंदा करावा, पोट भरावं स्वतःचं, लोकांच्या सुखाला समाधानाला उपयोगी पडावं आणि काय भगवंताने सांगितलं तसं सार्थक करून आयुष्याचं भगवंताच्या स्मरणामध्ये निरोप द्यावा. हे उत्तम. कारण का तर त्याच्यासाठी ते लागलेलंच आहे मागे, म्हणूनच तो आला. मृत्यूलोकाच्या अवचटे आलेला आहे तो, पण तो आलेला आहे त्याचं काम कसं पुढे करावं हे सांगितले. म्हणून झडझडवणे वहिला निघ, गुरुदेव नेहमी या ओळीचा उल्लेख करीत असत, आपल्याला आठवत असेल तर, की झडझडवणी वहिला निघ ये भक्तीची वाटेला आलं. हे सगळं सांगितलं ते तेवढ्यासाठी सांगितलं की भक्तीच्या वाटेला का जा, तर ती बरोबर व्हॅल्युएशन सांगते तुम्हाला. त्या सोन्याचं व्हॅल्युएशन किती, माणसांच्या संबंधांचं किती, व्यवसायाचं किती, नोकरीचं किती, या सगळ्याचं बरोबर व्हॅल्युएशन सांगते. मग लॉकरमध्ये काय ठेवायचं, चोर कप्प्यात काय ठेवायचं, खिशात पाकिटात काय ठेवायचं, नुसतं रुमालाजवळ असलं तरी चालेल कुठलं, पर्समध्ये ठेवलं तर चालेल कुठलं, विसरली तरी चालेल कुठलं, जे टेबलावर असलं चालेल कुठलं, हे सगळं बरोबर आपल्याला आपल्याला वाटतं. आणि त्याच्या आता जागा बदलल्यात, एवढीच आपली शोकांतिका आहे. जे तिथे ठेवायचं आहे ते उघड्यावर पडलेलं आहे त्या टेबलावर, अशी परिस्थिती आहे. जो गुरुचा संबंध आहे उघड्यावर पडलेला आहे आणि लॉकर मध्ये ठेवलं, ही भाषा वापरली. प्रत्यक्षात अर्थ काय आहे की ज्याला जे महत्व द्यायचं ते त्याला दिलं नाहीये, ज्याला जे महत्व द्यायचं नाही ते त्याला दिलेलं आहे. म्हणून ज्ञानेश्वरीला किंवा त्या गीतेला किंवा गुरुला किंवा त्या सांगण्याला मला वेळ नाही, माझ्या तब्येतीची तक्रार आहे, मला बसवत नाही, मला उठवत नाही, मला अमुक करवत नाही, म्हणजे ते इकडे टेबलावर टाकून ठेवलेले. काय असलं तर असलं, पडलं तर पडलं, पेपर हे ठेवतो आपण, एखादी कच्चा कागद ठेवतो तसं, उडून गेला तरी काय फरक पडत नाही, अशी परिस्थितीत याला ठेवलेलं आहे. आणि जे सगळं जे आपल्याला अनित्य आणि असुख आहे ते सगळं त्याच्या लावून किल्ली लावून त्याला कपाटात सगळं ते सांभाळून सांभाळून ठेवलेलं आहे. आणि मग शेवटी दुःखाला पडलं म्हणजे मग हा संबंध मला दुःखाचा झाला, हे मला असं झालं, या माणसाचं असं झालं, त्याचं तसं झालं, अरे त्या अनित्याने असुख सांगितलेलंच होतं. मग ते जर नाटकातलं एकदा कळलं की हे असंच आहे, तर मग डायलॉग पुरता डायलॉग, खेळायचा प्रपंच मानावा, मग त्याच्या पुरता त्याचा डायलॉग. मग तो काय आता एखाद्या वेळ ठिकाणी तुम्हाला मान घ्यायचा असेल, कुणी कुणाच्या पुढं उभा आहे, साठवी तो कोणी दवडी वाया, काय जे असेल ते तसं चाललेलं आहे. त्याच्यातली जेवढी कर्तव्याची मर्यादा आहे तेवढी सांभाळली दिलं सोडून पुढे. कर्तव्याची मर्यादा प्रत्येकाची घालून दिलेलीच आहे. काय कोणाची मुलगा म्हणून दिली, कोणाची बाप म्हणून दिली, कोणाची बहीण म्हणून दिली, भाऊ म्हणून दिली, आमकं दिलं, काय जे दिलेलं आहे ती मर्यादा दिली घालून त्याला. त्याप्रमाणे त्याचं काम केलं की तिथं नाही अडकला, चालला पुढे. कारण अडकलं तर ते लॉकरमध्ये ठेवलं असा अर्थ झाला. ते अनित्य ना सुख आहे, लॉकरमध्ये कशाला टाकतं, त्यापेक्षा ज्ञानेश्वरी हातात ज्ञानेश्वरी लॉकरमध्ये ठेवण्यापेक्षा या अर्थाने बाहेर ठेवली पाहिजे. ती टेबलावरच आहे. लोकांच्या अनेकांची ज्ञानेश्वरी तिकडे लॉकरमध्ये असते, कारण ती नंतर वाचायची असते. सगळं हे जेव्हा कळेल, मी दाढी धडकेल त्या ठिकाणी, तेव्हा मग ड्रायव्हिंग रूल्स
ते काढणारे बाहेर की कसं गाडी चालवावी हे तेव्हा आता तर त्याला काही लागलं त्या अर्थाने नाही. पण ही उघड्यावर म्हणजे टेबलावर पाहिजे. म्हणून टेबलावरच ग्रंथ पाहिजे. जाता येता सहज उघडून बघितलं पाहिजे की काय म्हणले याने, या सगळ्या लोकांबद्दल काय म्हणलं. आता हे जर एवढं आता आपण वाचलं, ऐशी जे लोकीची नांदणूक एवढं जर आपल्याला कळलेलं आहे तर ठीक आहे. मग आपण काय किती वाढदिवस अच्छा कौतुक करू, थोडा वेळ संपलं. कारण यात सांगितलेलं आहे फार कौतुक करू नका. भगवंताला भेटायची उत्सुकता वाढली असेल तर वाढदिवस करा. महाराजांनी सांगितलं प्रमाण आपल्याला तर करायला हरकत नाही. करावं पण कोणाचा करावा किंवा कुणी करावा. भगवंताला भेटायची उत्सुकता वाढली. गेल्या वर्षी एवढी उत्सुकता होती तेवढी याच्यापेक्षा कशावरून ठरेल? साधन वाढले त्यावरून ठरेल. नाही तू उत्सुकता वाढली का मी आता या क्षणी पण म्हणेल माझी कितीतरी भगवंताला भेटायची उत्सुकता आहे, पण प्रत्यक्षात त्याला द्यायला 5 मिनिटं वेळ नाही. तर मग त्याची कशी उत्सुकता वाढली म्हणजे? तर गेल्या वर्षी तो 1000 जप करीत होता, यावर्षी 2000 करतोय. हा, गेल्या वर्षी 20,000 होता, तो यावर्षी 25,000 करतो. हा, म्हणजे त्याला भेटायची उत्सुकता आहे. त्याशिवाय तो वेळ देणारच नाही, त्याशिवाय तो नाम घेणारच नाही. तो ज्या अर्थी भगवंताचं नामस्मरण वाढलंय त्याचं, त्या अर्थी त्याला असं वाटतं की हा खरा आहे. हे खरं नाहीये. हे कळतं, ते प्रमाणात बरोबर कळतं. म्हणून हे सगळं तिकडे जाऊन बघायचं. थोडासा मध्ये आपल्याला एक 5 मिनिटासाठी थांबावं लागेल, त्यांना गडबड असेल तर. ज्ञानेश्वरीची समूही आपल्या समोर आलेली आहे. तर ती ज्या देखण्या स्वरूपात देण्याचा जास्तीत जास्त आटोकाट त्यांनी प्रयत्न केला, तो यशस्वीपणे केला. तर ते संदेश हा इथे आता त्यांच्या त्या सगळ्या गडबडीतून आलेले आहेत. जे प्रिंटोमचे तर त्यांना आज विनंती केली होती की आजच्या ज्ञानेश्वरीला ही सर्वांना उपलब्ध होते. तर त्यावेळेला आपल्याला सवड झाली तर आपण त्या प्रकाशनाच्या दिवशी तर खूपच गडबड होती, त्यामुळे त्या दिवशी काही जमलं नाही दिवाळीच्या दिवशी. पण आज मात्र त्यांनी यायचं केलं आणि एक 10 मिनिटासाठी मी येऊन जातो म्हणले. आम्हाला 10 आणि 5 मिनिटं गेली तरी खूप, की तुमच्या हस्ते एवढं काम झालं आणि अजून कामं व्हायचे. तर या दृष्टीनं आपण यावं आणि ज्ञानेश्वरांचा हा प्रसाद म्हणून ही स्वीकारावी, प्रतही स्वीकारावी आणि एवढा छोटासा सत्कार स्वीकारावा असं त्यांना विनंती केली होती. तर ते आले, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. मी सर्वांची माफी मागतो. एवढं छान ऐकायला मिळताना मध्येच थोडंसं संपल्यानंतर केलंच तो मनाची पद्धत बाकी काय. झडझडवणी वहिला निघ ये भक्तीची. आता थांबू नकोस भक्तीच्या वाटेनं, चटकन लवकरात लवकर जा. झडझडवणी वहिला या भावाची अभंग निजधाम माझे. काय होतं की प्रगतीच्या कल्पना तिथे गडबड होते. म्हणजे लौकिक प्रगतीच्याच कल्पना असतात. पारलौकिक प्रगतीच्या कल्पना येणार कुठं? पारलौकिक जीवनच जर माहित नसेल तर पारलौकिक प्रगतीच्या कल्पना येत नाहीत. ज्याच्या मनामध्ये हे रुजलेलं आहे त्याच्या मनामध्ये सुरुवातीपासूनच अशा कल्पना येतील की बाबा ठीक आहे, आपण समजून घ्यावं, एखाद्याला वाटेल ते वाचावं, निदान पारायण करावं, निदान अमुक करावं, काय जे वाटत असेल याबद्दल ते जे करावं असं वाटत असेल ते करण्याकडे त्याचा कटाक्ष राहील. कारण त्याच्या मनामध्ये मुळात ते रुजलेलं आहे. त्या कल्पना येतात कुठून? मनुष्याचा जो इनपुट आहे तो आउटपुट. जे कॉम्प्युटरमध्ये फीडच केलेलं नाही त्यातून बाहेर येईल अशी का आपली अपेक्षा आहे कॉम्प्युटर असला म्हणून? जे त्याच्यामध्ये आत नाहीच आहे घातलेलं ते त्यातून बाहेर येण्याची शक्यता नाही. तो त्याची लाख कॉम्बिनेशन करून देईल, पण जे त्यात नाहीच आहे ते बाहेर कसं येईल? म्हणून प्रगतीच्या कल्पना आपल्या कशा आहेत की आपण जे लहानपणापासून पाहिलं त्याच मधून आपल्या कल्पना तयार होणार. वडिलांना घर नव्हतं तर माझं घर झालं. अरे बाबा, वडिलांची परिस्थिती हलाखीची होती, माझी खूप चांगली आहे. वडिलांना सायकल सुद्धा घेता आली नाही, माझ्या दारात गाडी आहे. ही आपली सर्व प्रगतीची कल्पना आहे.
वडील किती सुखी होते ते कोणी अभ्यास केला का नाही मला माहित नाही. मी तुलनेने दोन गोष्टी मांडतो. ह्या तर सगळ्या कल्पना आपल्याला माहितच आहेत. ते 2 रूमच्या जागेत राहत होते, मी 6 रूमचा फ्लॅट घेतला. वा छान, प्रगती त्यात ते मस्त. बरोबर आहे, 2 पेक्षा 4 मोठे, 4 पेक्षा 6 मोठे, एखाद्याचे 8 असतील तर त्याच्यापेक्षा मोठे, हे तर उत्तमच आहे. आता मला आनंदाच्या भाषेत सांगा, त्याची काही आपल्याकडे इनपुट आहे का? त्यांचा वाडवडिलांचा म्हणा, कोणाचा म्हणा, काय नसेल तर संतांचा म्हणा, काय अगदी डायरेक्ट जायचं असेल तर आपल्या गुरूंकडे जावा, त्यांच्याकडे आनंद आहे. मृत्यू काय, जन्म काय, आणि काय मिळकती काय, आल्या काय गेल्या काय, काय महाराजांचा आनंद भरून ओसंडतोय सारखा. संतांच्याकडे बघितलं तर आनंदाची काय कल्पना आहे? तर घडा भरून पाणी वाहतेच बस, काय त्याला हेच नाही. म्हणजे जसं एखाद्याला जिवंत झरा लागावा आणि ते पाणी कधी आटू नये, आपण बघतो ना काही विहिरी आटत नाही, जिवंत झरे लागतात त्याला. पण जिवंत झरे असले तरच हे शक्य असतं. तात्कालिक जे असतात ना ते आटतात, ते मग पाणी खाली 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 जायला सुरुवात होते माणसाची. तर माणसाचं पण तसंच आहे. जर झरे जिवंत नसतील, तात्कालिक असतील, पाऊस पडला म्हणून हे झालं, तर तसं माणसाला सुखाचं झालं म्हणजे बरं वाटलं म्हणजे त्या दिवशी वा असं वाटतं की काय का त्या दिवशी जरा मनासारखं झालेलं असतं. सगळं लोक व्यवस्थित वागलेले असतात, घरातले वगैरे विशेषतः. ऑफिसमध्ये सगळं छान छान व्यवस्थित चाललेलं असते. जो तो आपापली कामं समजून वगैरे वगैरे करतो. ते असं सर्वसाधारण असत नाही, जो तो आपली कामं समजून कुठे करतो पण ऑफिसमध्ये. तिथे त्याचं त्याला ते समजावून सांगावं लागतं, त्याच्याकडून करून घ्यावं लागतं. हे सगळं आपल्याला परिस्थिती माहिती आहे. मग तसं झालं म्हणजे त्रास होतो. मग ते ज्या दिवशी होणार नाही त्या दिवशी समजा आपण म्हणावं त्याच्या आधीच त्याने ते काम करून समोर ठेवलं, वा वा दिवस चांगला गेला असं वाटतं. कारण काय, हा सगळा कसा आहे, पावसाळ्याला लागलेला झाला आहे. पाऊस पडला म्हणून पाणी लागलं. तसं हे काहीतरी मनाच्या प्रमाणे झालं म्हणून ते लागलेलं सुख आहे. तर ते सुखाचा जो आहे झरा आहे हा पावसाळी झरा आहे, हा नाही. तो बारमाही झरा नव्हे, तो बारमाही झरा तो संतांच्याकडे आहे. ते असं झालं आणि तसं झालं. त्यांना शांत झोप लागलेली आहे, त्यांना आनंद आहे. तर कोणी गेला तरी त्याच्याबद्दल का आहे त्यांच्याकडे सांगण्यासारखं दुःखाचं नाही. महाराज नेहमी म्हणायचे ना, मला कोणीतरी एखादं सुखाचं काही सांगणारं भेटावं असं वाटतं की मी सुखात आहे, मी आनंदात आहे, असं खऱ्या अर्थाने. महाराजांकडे गेलो, योगाच काय म्हणतील, मागच्या वेळेला मी म्हणलो होतं असं तसं वगैरे, तर त्या अर्थाने म्हणजे ती रंगरंगोटीवाला नव्हे, खरा खरा भेटणार. रंगरंगोटीवाला तर कोणी भेटलं की वा कसं काय झालं उत्तम, ते काय त्या उत्तम त्याला माहिती असतं आत्मन, त्याचं त्यालाही माहिती असतं याचं काय उत्तम आहे. रंगरंगोटीवाले ते सोडून देऊ. महाराजांना खरे मला प्रपंचात काही नको, मी आनंदात आहे असं सांगणारा भेटावा भेटावा असं मला वाटतं, असं महाराज म्हणायचे. ते काय असेल तर ज्याला बारमाही झरा लागलेला आहे तो भेटावा असं त्यांना वाटतं. पावसाळी जे पाणी आहे त्याच्यात भेटण्यात काय फार नाही. ठीक आहे, बरं आहे, पाऊस पडला, पाणी पडलं, निदान त्याला जरा तर लागलं तेवढं तर काही ना बघ का आनंद जातो. 365 मधले निदान 60 दिवस त्याचे बरे जातात ना. काय पावसाळ्याची नक्षत्र किंवा पावसाळ्याची माहिती, ठीक आहे, तेवढं तर तेवढंच बरं. अशी परिस्थिती त्याची आहे, ती बरी असं वाटतं. तर ते त्यातल्या त्यात बरं. ज्याचं खडखडाटच लागले, जरा पाऊस पडला तरी पाणी लागत नाही काही ठिकाणी, आता त्याला काय करावं. ते घेऊनच आलेले आहेत. तसं एखाद्याचं माणसाची स्वभाव असं आहे, काही आपल्यात नाही कोणाचा तसा, पण कडकडे म्हणजे लोक आता ते काय शब्द बनलेत मराठीमध्ये आहे तसं, कडकड्या स्वभावाचे असं काही लोक. काही करा, काही मनासारखं होत नाही. काय तुम्ही काय अगदी जरी नमस्कार जरी साष्टांग केला तरी सुद्धा म्हणतील काय कसा नमस्कार केला जाता जाता मला धक्का लागला, म्हणतील तमुक करावा अमुक करावं. म्हणजे काय त्यांच्या मनासारखं होणारच नाही. ते अर्धा कपच दिला तर म्हणतील 5 कप काय दिला नाही, अर्धा दिला तर पूर्णच काय दिलं नाही, पूर्ण दिलं तर म्हणतील किती द्यावं कळत नाही. काय काय करतील काय याच्या पुढे करणार सांगा. याच्या पुढे पाऊस पडला तरी या झऱ्याला काही पाणी लागायचं नाही असा पाऊस जरी पडला तरी अशा झऱ्याला पाणी लागायचं नाही. मग आता हे जे जन्मजात घेऊन आलेले आहेत त्यांना फारच मोठा प्रवास करायचा असं आपण लक्षात ठेवू. जे हे जन्मजात घेऊन आलेले नाही, ज्यांना निदान या काळात तरी की जिथे पाऊस पडतो तिथे तरी झऱ्याला पाणी लागतं, यांच्या मनासारखं वागलं म्हणजे तरी निदान हे आनंदात असतात. म्हणजे हे किंवा ते काय तो असेल ते काय असेल, मुलगा काय मुलगी काय आणि ते नवरा काय काय काय, शेवटी त्यांच्या मनासारखं वागलं ना म्हणजे तरी निदान आनंदात असतात ना. मग जाऊ दे त्यांच्या मनासारखं होऊ दे, आपण राहू तसंच. असं किती लोक ऍडजस्ट करून राहत असतात, जवळजवळ सगळेच राहतात ना. आता अडचण अशी आहे, प्रत्येकाला फक्त असं वाटतं की मी ऍडजस्ट करून राहतो. ही एक प्रपंचातल्या गमतीतच सगळ्या या सगळ्यात ज्ञानेश्वरी जायचं काही नाही असं नाही. शिकून घ्या, तर शिकून घ्यावं म्हणजे हे बरं वाटतं. ह्याच्यात ते आहे सगळं की ते का होतं तसं, तर प्रत्येकाला असं वाटत असतं की मी ऍडजस्ट करून राहतो. तर असू दे,
त्यानं का होईना पण सुखाचं आहे ना, सुखाचा त्यातल्या त्यात बरा, जो दुःखाचा आहे त्याच्यापेक्षा सुखाचा बरा, सुखाच्या पेक्षा बारमाही जरा लागलेला आनंद मला बरा. तर तो कोण, ते हे बाप सगळे जे बसले ते सगळी मंडळी त्यांना त्याचा धडा लागलेला आहे, तिथे जावा असं ते म्हणतात. तर आपल्या सुखाच्या ज्या कल्पना आहेत, जी आपली काही पहिल्यापासून आता फीड झालेलं, कारण वडिलांना सुद्धा, म्हणजे वडिलांच्या बद्दल दोष म्हणून नाही हा, त्याच्या मागे जायचं कोणीतरी मनुष्य म्हणून असा विचार करायचा. क्षण वडील, वाडवडील, काय आजूबाजूची माणसं, काय जे वातावरण असेल ते, त्यात सुद्धा जर समजा त्याला यश मिळाले की आनंद मिळतो, त्याला एखाद्या ठिकाणी पास झाला म्हणजे बरं वाटतं, किंवा काय त्याला एखादं मानमान्यता मिळाली म्हणजे बरं वाटतं, काय जे असेल त्याचा संस्कार त्या मुलावर नसेल का, तसाच तो माझ्यावर असेल ना, मग मी याच्यापेक्षा काय वेगळं झालं म्हणजे बरं वाटायचं असतं असंच वाटेल मला. म्हणजे ही कल्पनेचा मनुष्य दास आहे, हा गुलाम आहे, त्याच्यावर कल्पनेचा गुलाम आहे. त्याच्या पलीकडे जाऊन त्याला विचार नाही करता येत की आज काहीच घडलेलं नाही आणि आनंदामध्ये आहे, अशा तऱ्हेची कल्पनाच माणसाला कुठे कल्पनेमध्येच येत नाही, त्याच्या कधी फीडच नाही कुठे झालेलं असं काही. 24 तास आनंद वगैरे त्याच्यात कुठे फिडिंगच नाही अशा तऱ्हेचं, ते क्लिक केलं तरी लागत नाही कुठं 24 तास आनंद वगैरे असं कुठं लागतच नाही. ते सगळं जरी जे तपासून पाहिलं तरी दिवसातून 2 तास आनंद असतो, 1 तास असतो, अर्धा तास असतो, अशीच सगळे मेनू लागतात, त्याच्यापेक्षा दुसरा कुठला लागतच नाही. कारण 24 तास आनंद वगैरे ते संतांच्याकडे गेलं तर कळायचं, आपल्यात होते म्हणून बराही निदान विश्वास तरी ठेवण्यासारखी परिस्थिती आहे. तर ते त्यासाठीच जन्माला आलेले की हे खरं आहे की भगवंताचं जे स्वरूप आहे, या मृत्यूलोकीच्या बाजाराला जे उल्लेख केलेला ना, त्या मृत्यूलोकीच्या बाजाराला त्याच्यावर महाराजांची टिप्पणी एक आहे एका ठिकाणी, ती लक्षात घेण्यासारखी आहे. ती म्हणले मृत्यू, यात आता आपण वाचली उभी, आपण हे वाचत होतो ना, त्यात उभी होती ना, की मृत्यूलोकीच्या शेवटच्या बाजाराला हे मुळात दुःखाचा माल काढा बरं, दुःखरूपी माल आला आणि तो आता उतरून घ्यायचा आहे. आता त्याच्यामधून पूर्वी ते गलबलातून माल यायचे आणि ते ह्याच्यावर डॉकवरती उतरून घ्यायचे आणि मग गावात तो माल पोचायचा जाऊन, अशी परिस्थिती असेल, किंवा आजच्या काळामध्ये लॉरीमधून येत असेल आणि ते उतरून घ्यायचं असेल, तर ह्या बाजाराला मुखरूपी माला आला, मरणाच्या मापाने जात असे मोजला, मृत्यूलोकीच्या शेवटच्या बाजाराला नरदेहाच्या. हा नरदेहाचा शेवटचा बाजार नाही घेतला, सगळ्यात शेवटचं काय माणसाला हायेस्ट मिळण्यासारखं आहे ते मागच्या वेळेस सांगितलं, टॉप मोस्ट व्हेकल दिलेलं आहे, कुठे जायचं काय करायचं ते ठरवायचंय फक्त, तेवढं आपल्याकडे दिलंय. तसं टॉप मोस्ट व्हेकल दिलेलं आहे. सर्वात शेवटचा बाजार त्याच्यातला काय असेल तर हा आहे की ज्यामध्ये नरदेह आहे. मग माणसाला हे जे दिलेलं आहे ते सर्वात जास्त दिलेलं आहे. पण या बाजाराला सुद्धा हा मृत्यूलोकीचा शेवटचा, याच्या पलीकडे आता बाजारात माल कुठून येणार नाही अशी परिस्थिती आहे. कुठूनही आता काही यायचं नाही, नरदेहाच्या वरती काहीही येणार नाही. या मृत्यूलोकीच्या बाजारामध्ये जास्तीत जास्त किडा मुंगी आल्या, सगळं झालं, ते झुंजीर झाले, कावळे झाले, चिमण्या झाल्या, सगळं झालं, पशुपक्ष्यांपासून त्या ह्याच्यापासून वनस्पतीपासून सगळं झालं. शेवटी मनुष्य देहाचा माल आला. आता तो सगळ्यात चांगला माल होता. तर त्या मृत्यूलोकीच्या शेवटच्या बाजाराला नरदेहाच्या दुःखरूपी माल आलेला आहे, तो उतरवलाय. तर त्यातून आता काय मिळेल दुसरं? तर हे का लक्षात येत नाही? त्याचं कारण अनित्य आणि असुखाचे आहे. हे लक्षात आलं नाही म्हणून हे सगळं असं झालेलं आहे. आणि हे का लक्षात आलं नाही? तर मुळात आत कुठं अशा तऱ्हेचं फिटिंगच नाहीये, आत त्यात काही ते घातलेलं नाही, त्यामुळे ते कॉम्प्युटर बाहेर दाखवत नाही. आपल्या मधून चित्तामधून तशी काही कल्पना येत नाही. याला निसर्ग दत्ताचं एक चांगलं हे आहे, ते आपल्याला आठवलं म्हणून उदाहरण देऊन ठेवतो. ते म्हणाले काय की ही जी म्हणजे त्यांनी त्याला शब्द वापरला वर्तुळ, अज्ञानाची वर्तुळ वाढली म्हणजे त्याच्यातून ज्ञान निर्माण होत नाही. महाराज जसं म्हणले की 100 वेडे एकत्र केले म्हणून एक शहाणा निर्माण होत नाही. 100 वेड्यांनी वेडे 100 इंटू 100 झालेले, यापेक्षा काही नाही. तर तसं दुःखाची अशी अनेक दुःख एकत्र करून माणसाला सुख मिळेल असं होईल का कधी? तर ज्या ज्या गोष्टी आपण करतो आहोत, जे म्हणजे आता आपण संबंध पाहिले, 3-4 गोष्टी पाहिल्या, तर ती सामान्य आहेत. आपल्या अन्नाचा संबंध बघितला, पाण्याचा बघितला, अन्नाचा बघितला, माणसांचा बघितला, कामाचा बघितला, ऑफिसचा बघितला, हे सगळे संबंधांचे प्रकार झाले सगळे. या सगळ्या संबंधामध्ये हे प्रत्येक संबंध जर अनित्य आणि असुख हे त्याचं शेवट आहे ठरलेला असं जर आहे, तर आपल्याला त्याच्यावर किती विसंबून राहावं हे ठरवावं. तो जर आपण समजा विसंबून राहत असू तर अज्ञानात आहोत. अशी अज्ञानाची कितीही वर्तुळ वाढली, एखाद्याचा लोकसंग्रह असतो 10 माणसं, एखाद्याचा 100, एखाद्याचा 1000, एखादा 1,00,000, म्हणजे याचा अर्थ तो सुखी असेल अशा कल्पनेत राहणार. 1,00,000 लोकसंग्रह असलेली माणसं घरी दुःखात आहेत, त्याची आपण चौकशी केली तर बरं होईल आणि त्यांनी प्रामाणिकपणे उत्तर मिळालं तर खरं मिळेल अर्थात. तर ते त्याच्यावरनं कळेल. कारण कोणत्या क्षणी ते जाईल हे सांगता येत नाही अशी भीती वाटत असते, नाही का? आपल्याला असं वाटतं की ती पंतप्रधान किंवा सगळ्यात मोठी आहे, हे आणखीन मोठं आहे. त्यांना भीती पडली की कोण आणि याच्या रेसमध्ये आहे का दुसरा,
तो दुसऱ्या क्षणी काहीतरी हालचाल करीन आणि घालून घेईल का? म्हणजे हे जरी 1 लाखाचं झालं, 10 लाखाचं जरी झालं, तरी शेवटी तिथं ते अनित्य आणि असुख आहे. फक्त वर्तुळ वाढले. तर निसर्गदत्त म्हणायचे की अज्ञानाची कितीही वर्तुळ वाढली तरी त्यातून ज्ञान जन्मालेली अशी कल्पना असेल तर ती चुकीची आहे. म्हणजे दुःखाचे अशा तऱ्हेचे हे जे आपल्या कल्पना आहेत सुखाच्या, त्या कितीही वाढल्या तरी त्या जर आनंद देतील अशी आपली काही कल्पना असेल तर ती चुकीची आहे असं समजायला हरकत नाही. कारण हे वाढून ते नाही निर्माण होणार. त्यातून अज्ञानाची कितीही कॉम्बिनेशन केली तरी त्यातून ज्ञान निर्माण नाही होणार. ज्ञान निर्माणाला वेगळंच आहे. महाराजांच्या कॉमेंट बद्दल बोलत होतो. महाराज अशी कॉमेंट केली याच्यावर की या बाजारात ही गोष्ट खरी की मृत्यूलोकी ज्ञानेश्वरांनी सांगितलं तर त्यात तर काही चुकीचं नाही. त्याच्या मागे गीतेत सांगितले त्यात तर भगवंताची वाणी आहे, ते काय प्रश्नच नाही. गोपाळ कृष्णाची वाणी तिथे प्रश्नच नाही. ते तर अत्यंत बरोबरच आहे. आता प्रश्न एवढाच आहे की ह्याच्यात कुठं काही आधार आहे का माणसाला? तर महाराज कसं असतं, महाराजांचं अंतःकरण फार आहे, म्हणजे मृदू आहे, आपल्यासाठी खूप मवाळ आहे. आणि म्हणून आपल्याला ते असं कुठेतरी एक आपल्याला एक आसरा देतात थोडासा की ठीक आहे बाबा, आहे सगळं खरं असं आहे, हा दुःखरूपी बाजाराला माल आलेला आहे. ते म्हणले फक्त संतांची पेठ या बाजारामध्ये आहे, तिथे सुख आहे. काय त्याच्यात ते काढलं असेल कुठून उडकून तेवढं बघा. बरोबर ते म्हणले की ह्या सगळ्या दुःखरूपी माल उतरलेला आहे, फक्त जर कोणी संतांच्याकडे जाईल तर तिथे मात्र सुखाची पेठ आहे. म्हणजे तेवढे एकाच त्या फक्त दुकानात तेवढं म्हणले हे आहे. ते गणोबा म्हणले जसं तिथे माल स्वस्त आहे आणि आपले धोंडीराज महाराज म्हणले जसं पोलीसचे महाराज असताना की तू तिकडे जा गोंधळ्याला, तिथे गणोबाने बाजार मांडलेला आहे आणि माल स्वस्त आहे आणि खरा आहे. स्वस्त आहे आणि खरा आहे हे दुसऱ्या सत्पुरुषाची कॉमेंट आहे त्याच्याबद्दलची. तेव्हा 2 संत हे सांगतात. तसं महाराज आपल्याला सांगतात की याच्यात एकच संतांच्या पेठेमध्ये म्हणले फक्त तेवढं जरा सुखाचे माल आहे, बाकी कुठल्या दुकानात म्हणले नाही येतो तुम्ही तू उगाच हुडकू नका. माणसाला असं वाटतं ना ह्याच्यापेक्षा वंडईत जाणारे लोक एक्सपर्ट असतात याच्यापेक्षा, तर ते जाताना ते बरोबर हुडकून काढतात की जिथे सर्वात ताज ते शिळं त्यात मिक्स केलेलं वगैरे नसलेलं वगैरे असं सगळं जे काय असतं त्याच्या क्वालिटीज असतात त्या सगळ्या तऱ्हेच्या क्वालिटी बरोबर अशा ठिकाणी मिळतील. अशा ठिकाणी जाऊन पोचतात ते संबंध बाजार हुडकतात आणि शेवटी तिथं जाऊन पोचतात. तसं माणसाने सगळे बाजार हुडकतात पण शेवटी संतांच्या पेठेत जाऊन पोचावं अशी परिस्थिती आहे. महाराज म्हणजे तिथे फक्त खरा मारेला आहे, कुठे खरा नाही. त्यामुळे तेवढं आपण या बाजाराबद्दल जे ज्ञानेश्वरांनी सांगितलं ते लक्षात ठेवलं तरी बरंच काम होईल. आता याच्यात ज्ञानेश्वरांची बंडखोरी ती अनेक बाबतीत आहे. आपण गेल्या म्हटलं तर त्याचा पूर्वार्ध आपण पाहिला अनेक गोष्टीचे आहे. कशाची पाहावी तर आश्चर्य म्हणजे धाडस वाटेल किंबहुना वाचायचं धाडस होणार नाही आज आपल्याला अशी परिस्थिती आहे. आज आपल्या हे समोर आहेच म्हणून आता आपण त्या ओव्यांच्या संदर्भाने बघूया की कशा कशावर त्यांनी काय म्हणलं नाही. 390 ओळी आपण पहा आपल्या समोर. आता हे आहे ज्ञानेश्वरी आहेच आहे, तर 309 मधलं बघितलं तरी चालेल. म्हणजे पुढे अभ्यासाच्या दृष्टीनं बरं राहील की आपल्या समोर काय चाललंय. तर हे आपल्याला म्हणायचं धाडस होईल का? असे जे यजनशील त्याच्या आधीच्या 3 ओव्या पहा. अर्जुना पाही आचरण जे आश्रम धर्मांचे करीती आपण आदर्श ठरती जाण धर्म मार्गीचे ते जेव्हा करीती यजन तिन्ही वेद तुकविती मान यज्ञफळे साक्षात येऊन ठाकती जयांपुढे. असे जे यजनशील यज्ञ स्वरूप जे केवळ परी पुण्याच्या नावे पाप सकळ त्यांनी जोडले. पुण्याच्या नावे पाप सकळ त्यांनी जोडले. त्याचं म्हणणं आहे की जी गोष्ट स्वर्गच्यत आहे सुखाचीच तुम्ही शेवटी देणार ना आम्हाला आनंदाचं पाहिजे असं सांगणारा चाणाक्ष होता पाहिजे, असं सांगणारा चाणाक्ष कर्म करता पाहिजे. त्यांना असं कर्म करणारा मनुष्य हवा आहे. ज्ञानेश्वरीमध्ये कसं कर्म करणारा मनुष्य हवा आहे त्याचं बरोबर उत्तर 9व्या अध्यायात मिळतं की कसं काम करणारा मनुष्य त्यांना पाहिजे. तर हे तर प्रचलित प्रकार आहेत. त्याच्याविषयी दिलेली कॉमेंट आहे की असे जे यजनशील त्यांचं कौतुक आहे, त्याबद्दल वाद नाही. त्यांनी हे रक्षण केलंय वगैरे सगळं ठीक आहे, यज्ञस्वरूप आहेत वगैरे ठीक आहे. पण पुण्याच्या नावे पाप सकळ त्यांनी जोडले कारण तिन्ही वेद जाणती 100 यज्ञ करीती परी मला विसरून जोडीती स्वर्ग पाहते. माझ्या पुढे काय मला जसं सत्पुरुषांचं जसं असतं मला सद्गुरू भेटले त्याचा जो आनंद आहे त्याच्या पुढं कसल्या साधन नाही काय नाही भगवंत सुद्धा नाही त्याच्या पुढे असं जरा वाटतं. ते खरे गुरुचे की मला गुरु भेटले झाले सगळं त्याचं आलेले आहे. मला काही कोणी भेटावाची इच्छा नाही कारण गरजच नाही काही. ते त्याच्या खाली आहे सगळं. मागाची म्हणणं नव्हती एकदा कळलं की सत्य काय मागा आता सुरुवातीला पाहिलं ना आदित्य आणि असुख, तेव्हा खरं खगाचं काय आहे खरं आनंदाचं काय ही कल्पना आली तर कशाला बाकीच्या गोष्टी होतो. मग त्याला तो वेळ मिळत नाही, मग त्याला ते होत नाही, मग अडचणी आहेत वगैरे. तिथं अडचण नाहीच कारण जे खरं आहे ते मनुष्य ते सांभाळूनच ठेवणार आहे. कल्पतरूच्या खाली बसल्या भिक्षेच्या झोळीला गाठी मारिल्या तसे करंटेपणा असे घडल्या दरिद्रीच राहील.
सुखाच्या आशेनं जर हे करत असाल यज्ञकर्म तर भिक्षेच्या झोळीला गाठी मारल्या तसं होईल जास्तीत जास्त. म्हणजे फार झालं तर भिक्षा पूर्वी सांडून जात होती ती आता टिकेल. किती खरे आले बघा. असे 100 यज्ञानी मला पूजले परी स्वर्ग सुख इच्छिले आता हे पाप की पुण्य झाले सांगवरे. इतकं स्पष्ट म्हणजे ज्या बंडखोरीतला विषय आहे त्याच्यातला अत्यंत कठीण आणि वाचायलाही किंवा समजून घ्यायलाही कठीण नव्हता किंवा तो त्याचा शब्दच समजत नव्हता तोपर्यंत ठीक होतं. पुण्याचे सरता गाठोडे 328. इंद्रपणाची उठी उतरे. हे इंद्रपण म्हणजे काय माहिती का? लौकिक दृष्ट्या जे अलीकडच प्रसिद्धी सत्ता संपत्ती हे सगळं म्हणजे अलीकडचं इंद्रपण. त्या काळात त्याला इंद्रपण म्हणलं ते त्या अर्थाने म्हणलं. आज या अर्थाने बघा. आणि नंतर मग ते अँटी करप्शन DIG ते आता आत आहे तिथं. त्यांनीच त्याच्यात काहीतरी गडबड केली. म्हणजे म्हटलं हे आता काय टाइम्सचे नोट ठेवायचे मला अवघड झाले अलीकडे. ते कातरणं बंदच केली मी. फायलीची भरली शेवटी आला. ते म्हटलं हे तर नोट ठेवणं अवघड आहे. आता ते हाती मनुष्य जातो कुठे ते करप्शन झालं तर अँटी करप्शन कडे जातो. अँटी करप्शनचे कोणतरी असणार म्हणजे कोणाबद्दल काही नाही ते आलेलंच आहे सगळं. म्हणजे त्याला काही कॉमेंट करायचं कारणच नाही. पण मुळात असं आहे आता त्याचे ACP त्याचे ते अँटी करप्शनचे तेच तिथं काहीतरी झालं म्हणून त्यांनाच आता आत टाकले. ते कुठे जायचं वाटतं अनित्य म्हणे हा सुखम. बघा आता काय ते हे अनित्य म्हणे हा सुखम. तेव्हा आपल्याला कोणाचा न्याय धरून जगामध्ये वावरावं लागेल तर भगवंताचा न्याय धरूनच वावरावं लागेल. की कुठेही नसेल पण तिथे असेलच असेल. हे सगळे कायदे बदलतील हे सगळे नियम बदलतील हे सगळे कोणाला कोणाला बाहेर. म्हणून पुण्याचे सरता गाठोडे. आज आपण बघितलं तर किती असे आता ह्या सगळ्या त्या क्षेत्रातलीच माणसं एवढी हात आहेत म्हणजे जी रक्षणकर्ते आहेत ना त्या म्हणजे आता काय बोलायचं नाही पण काय आता सांगा हे सगळं इतकं फ्रंट पेजला की काय ते आता आपल्या खाजगी काही राहिलंच नाहीये. तर ही जे आहे पुण्याचे सरता गाठोडे इंद्रपणाची उठी उतरे. मला सांगा वारकरी जातो बिचारा 150-150 मैल तो पायी चालतो. त्याला कुठल्या संरक्षणाची गरज नाही लागत नाही. रस्त्यावर काही नसतं त्याचं आणि कुठे त्याचं नडत नाही. त्याच्या पोटा पाण्याची व्यवस्था सगळे जेवणा खाण्याची व्यवस्था राहण्याची व्यवस्था काय जे असेल ते काय शेवटी काय असेल ते शेवटी आकाश आणि काय पृथ्वी होय की शेवटी ते आहे ना ते वसवणं आणि ते म्हणतात तसं ते तेवढं तरी आहे. इतक्या विश्वासाने आनंदाने तो चाललाय त्याला कोण सांभाळतो. आणि इकडे आमच्याकडे हे सगळं गोळा झालं इंद्रपण तर त्याला किती संरक्षण आहे आधीपासूनच सगळ्यांना घाबरवून 2-2 तास. तर ते असं पुण्याचं गाठोडं एवढं लक्षात ठेवा ते आणि हे तितकंच खरं आहे आजच्या काळामध्ये. कुठल्याही याच्यातले आज नाही कालची नाही परवाची कुठलीही बातमी काढून बघितली तर तुमच्या लक्षात येईल कुठेतरी पुण्याचं गाठोडं सरलं इंद्रपणाची उठी उतरली आणि ती झाली की येऊ लागती माघारे मृत्यू लोका. आजच ही परिस्थिती आज आपल्याला दिसते. ज्ञानेश्वरांची बंडखोरी म्हणजे काय आहे त्याचं हे ढळढळीत उदाहरण आहे. वेश्येपायी संपदा धन सर्वही हात न लावू शके तिच्या दारासही तसे लाजिरवाणे जणे पाही यज्ञकर्त्यांचे. हा असेल याच्यापेक्षा सांगायचं मला आपला जास्तीत जास्त कुठे जायचं वेदापलीकडे काय माणसाची मदत जात नाही. त्याची त्यांनी ही किंमत करून दाखवली आणि जो मनुष्य यज्ञ भजनशील आहे त्याच्यासाठी त्याला काय लागेल ते मी करतो का हे दुसरं टोक. म्हणजे बंडखोरीमध्ये तुझा कसं आहे की हे तर मी पाहतच नाही जात धर्म तर मी बघतच नाही म्हणले. तो माझ्या स्मरणामध्ये आहे तो माझ्याशिवाय त्याला कोणी नाही असं त्याला वाटतं तर त्या उदरातल्या गर्भासारखी त्याची काय तो काही इतका जो आहे तो काही करीत नाही त्याची सगळं आई करते त्याच्यासाठी. तसं मी त्याचं सगळं करीन. त्याला जे जे करावं लागेल वाटेल ती मी स्वतः करेन. त्यामध्ये मी काही मला कमीपणा वाटणार नाही. अशा तऱ्हेचं उदाहरण एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला हे आहे वेदाच्या बाबतीत प्रत्यक्ष म्हणजे जिथे आता पुढचा आहे त्याच्या वरच्या बाजूला ओळी आपण पाहिली 333. तर धान्य टाकून कोंडा कांडिला तो जसा व्यर्थ झाला तसा वेदही वाया गेला मला न जाणीला. हा पेशा काय स्पष्ट सांगण्याचा असेल ज्ञानेश्वरांचा. मला वाटतं हे त्या काळात काय पागोटवाली मंडळी असतील काय असेल समोर त्यांच्यात काय लोक असतील आणि ते त्यांना हे कळल्यानंतर काय आनंद झाला असेल. जे यापासून वंचित असतील म्हणा हे यापासून दूर ठेवलेले असतील म्हणा त्यांना काय आनंद झाला असेल की अरे भगवंत माझा आहे आणि तो माझा केव्हाही होऊ शकतो म्हणल्यावर त्यांना काय झालं असेल याची कल्पना करायला सुद्धा आपली कल्पना कमी पडेल अशी परिस्थिती आहे. तर इतकं त्यांनी करून ठेवले. धान्य टाकून कोंडा काढलेला म्हणून माझ्या विना तिन्ही वेद निरुपयोगी जाणा. जे वेदावरून सगळं आपलं पुढचं सगळं कार्यक्रम चालू आहे ते तिन्ही वेद निरुपयोगी जाणा मला जाणता बाकी काही नसेना तरी सुखी होईल. ह्यापेक्षा बंडखोरीने काय सांगायचं आणखी. आणि त्याच्याबरोबर तितकंच खणखणीत आश्वासन पण आहे
की हे समजा नसेल, मला माहित नाही विद्या, त्या परमार्थ विद्या काय आहे, ते अध्यात्म काय आहे मला काय माहित नाही, ज्ञानेश्वरी काय मला माहित नाही, मला गीता वाचली नाही, मला संस्कृत समजत नाही, काहीही नसेल त्याच्याकडे तरी चालेल, पण मला जाणता, मला ओळखून राहा. इथे जे म्हटलंय ना वरती, वेदही वाया गेला मला न जाणता, किंवा विस्मरणावर शेवटी हे सगळं स्मरणावर आलेलं आहे. या सगळ्याचं सार जर नव्या अध्यायाचं कुठे येईल तर शेवटी स्मरणावर येईल. माणसाचं काय कर्म असेल ते त्याला करू देऊ, त्याचं काय वाटायला आले माहित नाही त्याला, काय आजच्या काळामध्ये तर काय आता दिवसन रात्र माणसाला काय ती सुद्धा राहिली नाही. आता 12 काय 2 काय 1 काय, सकाळी 6 काय दुपारी 2 काय, काय सगळं आता असं झालेलं आहे की कोणत्या क्षणी माणसाला पोटासाठी राबावं लागेल याची काही शाश्वती नाही. तर त्याच्याशी काही संबंध नाही. ते करतोय ते भगवंताच्या स्मरणामध्ये करतोय, ते करायचं ते प्रत्येकाचं कर्तव्य करतोय, आणि ते केल्यानंतर त्याची तेवढीच किंमत आहे हे ओळखून राहतो. म्हणजे मला भाऊसाहेबांचं आपल्याला सारखं आठवतं ना, भाऊसाहेबांनी शेवटी हाक मारली जेव्हा पत्नीनं, तेव्हा तिला काय म्हणले, मला हाक मारण्यापेक्षा तू महाराजांना हाक मार. अंथरुणावर मरणशय्येवर असलेल्या पत्नीला हे पतीचं सांगायचं म्हणणं आहे की तू मला कशाला हाक मारतेस, त्यापेक्षा महाराजांना हाक मारते, तुझी मदत यावेळेला करू शकतो, ते तुला मदत करते. म्हणजे शाश्वत अशाश्वत, नित्य अनित्य, सुख असुख काय संबंध, सगळ्याच सार त्या एका वाक्यामध्ये आलं की नाही, की महाराजांच्या संबंधाची एवढी खात्री आहे. म्हणजे संतांच्या म्हणा, परमेश्वराच्या म्हणा, कृष्णाच्या म्हणा, काय रामाच्या म्हणा, त्या संबंधाची म्हणजे भक्तीची, सारांशाने भक्तीची खात्री एवढी आहे की स्वतः पती परमेश्वर सांगतोय की तू मला हाक मारू नको, तिच्या यातना आहेत किंवा तिला सहन होत नाहीये, तिचं हे सगळं आहे, तर यावेळेला तू मला हाक मारू नको, त्याला हाक मार, महाराजांना हाक मार, ते तुला मदत करते. आणि खरोखर तशी परिस्थिती आहे. इतकी खात्री आहे की साधं मी म्हटलं भाऊसाहेबांना शौचालय झालं तर म्हणले महाराजांच्या कानावर घाला, आजारी होते, 89 वर्ष वय आहे, अशा वेळेला साधं एवढं नाही झालं तर म्हणले महाराजांच्या कानावर घाला. आणि सारीनं सांगितलं ना, काही नाही, पुढे त्या विषयाची चिंताच नाही. डॉक्टरना चिंता लागली होती, 2 दिवस झाले त्यांना चिंता लागली, मला काही चिंता नव्हती, पण आता शारीरिक दुःख आहे शेवटी, असणार असे होतं माणसाला किंवा त्रास होतो. मग त्या अवस्थेत करायचं काय, तर करायचं त्यांच्या कानावर आलायचं. श्रद्धेचं काय आहे किंवा भक्तीचं काय आहे ते ह्यात सांगितलं. झडझडवणी महिला निघी भक्तीची वाटे का, आता कशाला वाट बघतो सुद्याची, असं त्यांचं म्हणणं. आजच सुरू कर काय काम करायचं ते, इतकं त्यांना भगवंताला इथं असं हे झालेलं आहे. आणि त्यांनी म्हटलेलं आहे नव्या अध्यायामध्ये की आता तू वाट बघू नकोस, झडझडवणी महिला निघ, आता थांबू नकोस, की आजपासून स्मरण सुरू करीन, आजपासून श्रद्धेनं करीन, आजपासून भक्तीनं करीन, असं मनाशी ठेव. कसली चिंता राहील तुला, तुझं जे करावं लागेल असं तुला वाटेल ते मी करेन. तहा अनुभव बघा, पुढे बघा, सर्व भावाने चिंतन करीली माझेच जे चित्ती, जसे गर्भानं जाणती कुठला उद्योग. इतकं स्पष्ट उदाहरण, जसे माझ्या वाचून काही दुसरे चांगलेच नाही, जगणे म्हणजे मीच पाही असे जाना झाले. आता ते काही कर्तव्य सोडून बसलेत का कोणी? ज्ञानेश्वर महाराजांना तरी हे एवढं व्याप करायचे काही कारण आहे का? लोकांनी इतकं दाटलेलं, इतकं त्रास दिलेला, इतकं सगळं केलेलं आहे. मग ते धार्मिक लोक असोत, ते आणि काय पारंपरिक असोत, आणि काय असोत, पंडित असोत, विद्वान असोत, काय असेल त्यांनी सगळ्यांनी वाईट टाकून, सगळ्यांनी त्रास देऊन सगळं झालेलं आहे. तर ह्यांना एक लाखोली वाद वाईट अर्थाने ते बसले असते तरी सुद्धा कोणी काही म्हणू शकला. आजचा व्यवहार तसाच आहे. त्याच्या पलीकडे आपली बुद्धीच जात नाही. एखादा बरोबर नाही वागला तर त्याला नाव ठेवण्यापलीकडे आपल्याकडे काही त्याची रिॲक्शन नाहीये. त्यांच्याकडे यातली कुठलीही रिॲक्शन नाही. इतकी जे ज्यांचे जेण्याचं हे आहे त्यांनी एवढं महान कर्तव्य करून ठेवलेलं आहे आपल्यासाठी, की जे कर्तव्य आज आपल्याला मार्ग दाखवतं, आज आपल्याला कसं राहावं ते शिकवतं. कारण काळ बदलून होईल काय, बदलून बाहेरचं सगळं वातावरण बदललं तर परिस्थिती ते थोडेसे प्रश्न बदलतील. पूर्वी या कामाला जागत होता, आज या कामाला जागेल, आज त्या कामाला जात होता, आज या कामाला जाईल. तो पोट तर भरलंच ना शेवटी. असं तर काही नाही आहे की त्याच्यासाठी काहीतरी उद्योग करील, पण उद्योग करताना कोणत्या भूमिकेनं करील ते सांगितलेलं आहे. ते तेव्हाही लागू आहे आणि आजही लागू आहे, ते इथे त्यावेळेला लागू होतं. मग अशा वेळेला भक्तीनं जो राहील, म्हणजे ह्यातल्या कोणी उद्योग नाही सोडलेला, त्यांचं कर्तव्य केलं, जसे माझ्या वाचून काही असं पद्धतीनं आपला उद्योग केला, चित्ताने असे आनंद गती होऊन मला चिंतिती, माझीच उपासना करीती, त्यांची सेवा करी मी. आता काय अर्थ भगवंत सेवेला असल्यावर, ते ज्या क्षणी एकवटले माझ्याच मार्गाला लागले, तेव्हाच त्यांचे ओझे पडले पहा. माझ्यावर ओझं पडलेलं आहे त्यांचं. त्यांना जे जे करावे वाटते ते मलाच करावे लागते, पक्षिणी सजसे जगावे लागते, पंख न फुटलेल्या प्लाझे. आपली अवस्था काय फार वेगळी असं समजायचं. कारण कर्तृत्व आपण किती जरी जगामध्ये मिरवलं आणि काही जरी केलं तर शेवटी खरं सांगायचं ना तर काही नसतं. आपण खात्रीने देऊ शकत की अमुक एक काम केले म्हणजे ते अमुक एक होईल शेवटच्या क्षणाभर. नाही, कुठेतरी भगवंताचा हात असेल तर हे होईल, नाहीतर काहीतरी माझ्याप्रमाणेच तेही कमी राहील.
माझ्यात जसं कमी आहे काहीतरी म्हणून तर आलो, नाही तर आलोच नसतो. पूर्ण असतो तर कशाला उतरलो असतो खाली, होय की नाही? त्याला नाही खाली उतरावं लागेल. ते त्या अर्थी मी अपूर्ण आहे म्हणून आलो आणि काहीतरी पूर्ण करण्यासाठी जसा देहाने वावरतो आहे तसं माझं कर्म सुद्धा तसं काहीतरी अपूर्ण राहीलच. पण नामना सात गुण मला तेवढं करता येण्यासारखे भगवंताच्या स्मरणाने मी त्यात पूर्णता आणू शकतो. भगवंताचं स्मरण करावं, कर्मात पूर्णता येईल. नसेल तर भगवंत बघून घेईल. किती सोपं आहे भक्ताचं काम. भक्ताचं काम इतकं आहे, मी तर केलेलं आहे. भगवंताचं स्मरण करतोय, आता त्याला काय करायचं ते करील, नाही तर राहील. नाही तर केवढी काळजी माणसाला लागलेली असते आणि केवढं त्याच्यावरनं केवढा त्रास असतो कर्मांचा. अशी परिस्थिती माणसाची आहे. तर एवढं पाहिलं तरी खूप आहे. आज आपली वेळ झालेली आहे. आज आपल्या सुरुवातीचाही वेळ गेला आहे. 9व्या अध्यायामध्ये आपण खूप पाहिलेलं आहे. पण तरी सुद्धा एक लक्षात घेऊ की पुढच्या वेळेला शक्यतो 9व्या अध्यायाची आपल्याला उरलेला भाग बघून सांगता करावी अशी इच्छा आहे. तर ते बघूया आता काय जमतंय का काय आता होते कोणाटो काय सांगताय ते आपलं तरी आपण म्हणायचं. पण आपल्याला ते बाकी सगळं राहू दे. यात जे व्यापार प्रवृत्ती हेतू आहे ना तेवढं जमलं तरी खूप नाही. बरोबर काय घेऊन जाणार तर त्या दिव्यासारखं राहा घरात असं त्यांचं म्हणणं. तो जैसा का साक्षीभूत, आपण पुढे काय करणार हा प्रश्न आहेच ना. तर जैसा का साक्षीभूत 128 किंवा 130 असेल या दरम्यान कुठेतरी ते उदाहरण येऊन गेले. आपल्याला पुन्हा अध्याय वाचायचा आहे, अभ्यास करायचा आहे म्हणून फक्त तिथले रेफरन्सेस आपल्यासमोर ठेवले. तर काय आहे तसं राहा एवढं जरी आपल्याला जमलं तरी खूप छान होय ना. काय म्हणतात वाचा. दीपू ठेविला परिवारी कवणा ते नियमी ना निवारी आणि कवण कवणीय व्यापारी राहते तुझी. तो जैसा का साक्षीभूत ग्रह व्यापार प्रवृत्ती येतो तैसा भूतकर्मी अनासक्त होतून असे. यांनी सगळे अनासक्त राहिले म्हणून ज्ञानेश्वरी भगवंत लिहून घेईल असं नाही केलेलं. मात्र काही लोक अशा तऱ्हेनं राहतात. ते दुसरं टोक असतं. ते म्हणतात तुम्ही घरात काय करायचं ते करा, म्हणजे आपला साक्षीभूत राहणार. म्हणजे सगळी कामं केर काढण्यापासून त्यांनाच पडणार की हो असं जर केलं तर. हे का साक्षीभूत मध्ये अपेक्षित आहे माणसाला. म्हणजे ते आपलं ह्यानी राबत राहावं, त्याने आपलं निवांत पेपर बसून वाचावा, मग चहा लागे प्यावा, मग बाहेर जावं, हिंडून यावं, सगळे कामं करायला आले की पुन्हा आहे त्यांना लागणार सगळं. म्हणजे ते सगळं आहेच. ह्यांची खाणीन पिणी करत ते गेला माणसाचा दिवस सगळा. असं काय साक्षीभूत किंवा सारखं घरामध्ये राहायचंय. तर तशा अर्थाने नाही, अंतःकरणामध्ये कसं असावं त्याच्याबद्दल सांगते की त्याचं कवणा ते नियमी ना निवारी असं आहे. प्रत्येक जण आपापलं काम करतोय. सूर्य उठून कोणाच्या घरात जाऊन काय उद्योग करीत नाही, काही नाही. त्याचं तिथे बसून चाललेलं आहे. पण दार उघडलं की किरण आत येतो. तसं आपलं असावं. कुठे गरज आहे का, समजा अशी काही गरज आहे बाबा इकडे फोडणी टाकायची आणि तिकडे मला आपलं साधं प्रपंचात कळतं हे आमची ज्ञानेश्वरी प्रपंचातनं सुरू झाली म्हणून असं उदाहरण येतं. इकडे फोडणी टाकायची वेळ झालेली आहे, तिकडे टाकायची आणि तिकडे पाणी आलेलं आहे. तर अशा वेळेला दार उघडलं की किरण आत यावं नाही, म्हणजे काय ते आपल्याला कळलं. अशा वेळेला नवरा जरी झाला किंवा घरातला मुलगा जरी झाला तरी त्याने उठून नळाला ते कळशी लावावी. दार उघडलं की किरण आत यावा. असं आपल्या असं या बाजूने की अशी जर गरज लागली तर मी केव्हाही हजर आहे असं तरी असावं. आणि नुसतं हजर आहे नुसतं म्हणून नये. काहींचं नुसतंच असतं तुम्ही केव्हा मी तयार आहे लगेच आज कधी नाही म्हणत नाही तुम्ही करीत नाही. असे प्रकार आहे ना लोकांचं. नाही पण म्हणत नाही तुम्ही करीत पण नाही. तर तसलं नाही की दार उघडलं की किरण थांबणार नाही, तो लगेच आत येणार. तसा आहे सूर्यासारखा आहे. त्रास काम काहींचं काय आहे दार उघडायच्या आधीच आत किरण दार उघडले तर आत यावं हे ठीक आहे. सूर्य म्हणून मी सृष्टी संदेश एवढा का तळमळे निघतो एवढ्यासाठी की तिच्यात चिकण्यासारखं आहे हो सगळं. आपण जर दार उघडलं आणि सूर्याला हवा आणि दुसऱ्या क्षणी किरण आत पडतो दरवाज्यात. काय खिडकीचं दार असेल खिडकीतून लगेच किरण सूर्याचा प्रवेश होतो लगेच. तुम्ही जर म्हटलं तर मदत म्हटलं की तो म्हणायच्या तो हजर आहे की काय बा तुमचं करायचं किर काढायचं राहिला आज जरा गडबड आहे ठीक आहे काढून घेतोय. असं काय होईल का. नाहीतर हे केर काढताय तिथेच जाऊन तो लक्ष ठेवून पाहते हे असं राहतंय इकडं सुटलंय इकडं असं झालंय. हे दरवाजा किंवा खिडकी न उघडता आत येणारे सूर्य. व्यापार प्रवृत्ती हेतू हे बरोबर आहे. तर त्या अर्थाने तिथला व्यापार घरातला म्हणजे व्यवहार चालावा ह्या दृष्टीनं ऑफिसमध्ये सुद्धा काही वेळेला काही साहेबांना सांगायची वेळ येते बघा की साहेब आम्हाला काम करू द्या. हे आता साहेबांची तशी कॅटेगरी काही वेळा करणाऱ्यांची तशी कॅटेगरी असते. दोन्ही प्रकार आहेत. तर काही वेळेला असं पण असतं की तिथे जाऊन त्याला सांगितल्याशिवाय तो करणारच नाही. पण काही काही वेळेला हे असं दरवाजा उघडता जर आत येणारे असतील तर अशा लोकांना मग सांगायची वेळ जरा थांबा मला शांतपणे काम करू द्या. कारण मला माहिती काय करायचं त्याला किती वेळ लागणार आणि कसं करायचं ते मी करतो. फक्त तुम्ही सांगा की अमुक एक गोष्ट करायची ती 3 वाजता व्हायची पाहिजे. ठीक आहे बघतो मी बरोबर 2:45 कशी संपवायची.
इतकं करणारा मनुष्य सुद्धा असतो, पण तिथे तुम्हाला त्या सृष्टीतल्या सूर्यासारखं राहावं लागतं. 3ला चौकशी करा काय झालं, त्याचं 2:45 झालेलं असतं. असा जर मनुष्य आहे तर तिथे ग्रह व्यापार प्रवृत्ती हेतू आहे, त्याच्यातले व्यवस्थित चालावं म्हणून आहे. ते चालावं म्हणून ते आता काहींचं असं आहे, समजा तो त्याच्याकडनं हाक मारायला सुद्धा काम होत नाही, त्याला कळतच नाही की दरवाजा उघडावा नाही. त्या ठिकाणी त्याने दरवाजा उघडला नसला तरी जावं लागेल, त्याला सांगावं लागेल बा हे आज स्पीड न कर तर हे होईल, नाहीतरी 3 वाजता होणार नाही. हे 2:45ला तू म्हणतोस पण हे होणार नाही, या मार्गाने गेलास तर हे लवकर होईल, अशा ठिकाणी ते पण करावं लागेल. अशा तऱ्हेचं राहता येईल का? एवढं केलं की मग मात्र बाजूला आहे, मग काही त्याच्यात भाग नाही. पुढे तुमचं ते कामाला लागले की हे बाजूला आहे. अशा तऱ्हेनं बाजूला होण्याला इथं साक्षी भाव आहे. तर ते राहिलं तर मग प्रपंचात काही त्रास नाही. नाहीतर मग कोण कौतुक करतोय का काम केल्याबद्दल, हे पुन्हा माणसाला राहतं. घरात काय मदत केली तर आज काही चांगले म्हणले नाही असं वाटतं, एवढी मदत करून स्वतः उपयोग झाला म्हणजे ते पुन्हा आलंच अडचण. तर तसं नाही, त्यांना काय म्हणायचं ते आपण समजून घेतलं तर ग्रह व्यापार प्रवृत्ती होतो एवढं लक्षात ठेवतो. खूप त्या अध्यात कितीतरी विषय आहेत, पण आपल्याला जेवढे अगदी गरजेचे आहेत तेवढा आपण बघतो. तर आता एक सार्वजनिक 2 गोष्टी अजून एक जवळजवळ 10 विषय तरी यातले बघायचे राहिले. अशी अपेक्षा आहे की पुढच्या ज्ञानेश्वरीला आपण सकाळी बसणार आहोत, सकाळी 9 वाजता. त्यावेळेला एकदा त्या शांत वातावरणामध्ये सकाळच्या आपल्याला ही झाली का. तर याच्यात एक महाराजांना आवडणारी ओवी आहे, तिच्यावरची कॉमेंट करतो आणि आजचं थांबवतो. महाराजांना आवडतं ओवी आहे ना, तांदुळी कासे विनवावे अमते गोड करावे, होय ना. तर ते गोड करावं म्हणून तांदूळात विनवावं लागेल की बाबा मला गोड करून घ्या. तो सूत्रधार काय ते करतच असतो, आपण आपलं काम असतं ते करावं, त्याला काही सांगावं लागत नाही. अशा अर्थाची एवढी 30वी ओवी आहे ही महाराजांना फार आवडते. त्याच्यावर काकासाहेबांची कॉमेंट आहे ती लक्षात घ्यायचं आहे. महाराजांचं म्हणणं तर आपल्यासमोर स्पष्टच आहे, पण काकासाहेब असं म्हणले की आता एक तांदूळ शिजतो, महाराजांच्यात उदाहरण दिलेलं आहे, तांदूळाचं उदाहरण दिलेलं आहे. तांदूळाला काही जाऊन सांगावं लागत नाही, जो शिजवणारा स्वयंपाक करणार आहे त्याला तांदूळ विनवणी करतात का की मला जरा शिजवून गोड करा म्हणून, नाही करावं लागत. सूत्रधाराला काय प्रार्थना करावी लागते का, भगवंताला काही प्रार्थना करावी लागते का, तो तुमच्याकडून काम करून घेतोच आहे, फक्त तुम्ही करा एवढंच. मग आता ह्याच्यात दुसरं आहे, काकासाहेबांनी दुसरी अंडरलाईन केलेली आहे, ती चांगली आहे, ती आपल्या समोर ठेवतो की हे जरी खरं असलं, आता महाराजांचं म्हणणं आहे ते जरी खरं असलं आणि जे याच्यात ती ओवी असली की तांदूळाने हे करावं लागतं, हे बरोबर आहे, त्यांनी काही सांगावं लागत नाही, पण अन्न शिजेपर्यंत आच सोसावी लागते. हा हे आहे ना, जेव्हा परमेश्वर काही वेळेला आपल्याला आज देतो ती त्यांनीच दिलेली आहे आणि ती मला शिजवण्यासाठी आहे, एवढं लक्षात ठेवा. बस एवढं झालं तरी आपल्या अध्यायातला संदेश कळा काय आहे की परमेश्वर काही वेळेला अडचणीचे प्रसंग देतो, काही वेळेला असं काही निर्माण करतो की बस माणसंच नीट वागत नाही, ते असंच होतं, ते प्रपंचात दुःख आपल्या असं नसायचं काय, पण ते दुःख थोडक्यात म्हणजे. तर ती दुःखाची आच असते ती आपल्याला भगवंताकडे नेण्यासाठी असते, त्याला शिजवून तयार करायचंय आपल्याला. तसाच टाकून ठेवला तर कच्चा राहील आणि पुन्हा जन्माला येईल. साध्या भाषेमध्ये पुन्हा जन्माला यावं लागेल, ते त्यांना नको असतं. कुठल्याही गुरुला आपला शिष्य पुन्हा जन्माला यावा असं वाटत नाही, एवढं आपण लक्षात ठेवलं तरी चालेल. त्याला असं वाटतं की बस याने आज शेवट त्यांच्यावरच एक कमी होतो असं नाही का. आम्ही मुक्काम नाही अजून 10 मुक्काम करायची तयारी, कसं जमायचे. त्यांना कुठल्याही गुरुला असं वाटत नाही की हा परत जन्माला यावा, त्यांना असं वाटत असतं की बस यांनी चालावं आणि मुक्त होऊन जावं, आनंदी होऊन जावं असं वाटत असतं. म्हणजे मरणाच्या पूर्वी मरून जावं असं त्यांना वाटतं. आम्ही मरण झालं तरी मरायला तयार नाही अशी. किती फरक आहे ना, किती सांगण्यामध्ये त्यांच्या आपल्या परिस्थितीमध्ये त्यांच्या अपेक्षेमध्ये फरक आहे. तर तसं असावं, तर तशी काही वेळेला आज लागते. भगवंत आपल्याला आज देत असतो, ती दुःखाच्या रूपाने असते, ती माणसांच्या संबंधांच्या रूपाने असते. जे अनित्य आहे, जे असुख आहे ते अनित्य आहे आणि असुख आहे असं भगवंत दाखवतो प्रत्यक्ष. मग ते माणसाच्या वृत्तीच्या रूपाने दाखवेल, संबंध तुटल्याच्या रूपाने दाखवेल, कोणीतरी वाईट बोलल्याच्या रूपाने दाखवेल, काय कशाने दाखवेल माहित नाही. पण एक लक्षात ठेवा, आपला तांदूळ शिजतोय तर भगवंताला जोपर्यंत शिजवायचंय तोपर्यंत शिजू देत. तेव्हा आज तो सोसावी लागते ना, तर ती आपण सोसायची आपण तयारी ठेवूया. आणि हे ज्याची तयारी आहे त्याची साधनेची तयारी आहे आणि ती भक्ती नव्या अध्यायामध्ये सांगितली आहे. एवढं लक्षात ठेवलं तरी आपल्या दृष्टीने खूप होईल. शहासाहेब आपण वेळ दिलात, आम्ही आभारी आहोत, तुम्ही थांबलात शेवटपर्यंत. तर असं आहे आणि ही सर्वांना भगवंताकडे आनंदाकडे नेणारी विद्या नव्या अध्यायामध्ये आहे. ती आपल्याला जास्तीत जास्त मिळव आणि पुढच्या ह्याला बघूया. आता आपल्याला जरा वेळ बदलली आहे, आपण पुन्हा एकदा लक्षात ठेवावं अशी विनंती आहे. आणि 22च्या आमच्या सृष्टी संदेशाच्या सांगतेलाच आपण यावं, त्या दिवशी सृष्टी संदेशाचं प्रकाशन पण करावं अशी इच्छा आहे. तर ती पुस्तिका पण त्यावेळेला व्हावी, सगळे सृष्टी संदेशही आपल्या हातात पडावेत आणि त्याचा कार्यक्रम आजच्या दिवशीचा आपण
घ्यावं. परगावच्या मंडळींना विशेषतः विनंती आहे की हा आणखीन एक सत्संगाचा एक समोर आलेला मौका आहे. त्यानं जर शक्य असेल तर त्यांनी तो अवश्य घ्यावा. 1-2 दिवस आधी निरोप द्या, म्हणजे रात्रीच्या प्रसादाची आणि दुसऱ्या दिवशी जातानाच्या प्रसादाची 2 व्यवस्था करायची आहेत, मुक्कामाची व्यवस्था करायची आहे. तर त्या दृष्टीने त्यांनी 1-2 दिवस आधी फक्त कळवावं की आम्ही त्या ज्ञानेश्वरीच्या आदल्या दिवशी आम्ही आहोत शनिवारी, एवढं सांगितलं तर दोन्ही मिळतील आणि त्याचा आम्हालाही आनंद होईल. तर एवढ्या आपल्याला भगवंत आज देतोय की आपण घ्यावी आणि बस शिजून गोड व्हावं, यापेक्षा काही नाही. दुसरं ज्ञानेश्वरी आणखी काय, ज्ञानेश्वरी आरती आपण 9व्या अध्यायाची आरती म्हणायची राहिली सुरुवातीला, तर ती पण म्हणूया. म्हणजे 9व्या अध्यायामध्ये काय झालेलं आहे हा बस आहे तेवढे म्हणूया. आणि हा जितका अध्याय अभ्यासच जाऊ तेवढा आरतीचा अर्थ अधिकही कळत जातो असं वाटतं. देशी मार्ग सर्वा काय झालं. जय जय ज्ञानेश्वरी 9व्या अध्याया, देशी मार्ग सर्वा देव मिळवाया. जय देव जय देव जय जय ज्ञानेश्वरी 9व्या अध्याया, देशी मार्ग सर्वा देव मिळवाया. जय देव जय देव. 18 अध्यायात गीतार्थ आला, 9व्यामध्ये देव सर्वांचा धारा. सामान्यांचे प्रेमही आहे देवाला, पापी अज्ञ जीवा आश्वासन झाला. जय देव जय देव जय जय ज्ञानेश्वरी 9व्या अध्याया, देशी मार्ग सर्वा देव मिळवाया. जय देव ज्ञान भक्ती योग संन्यास आले, आदर राखून वेदा स्थान दाविले. सोपे नाम कीर्तन महिमे गाईले, कर्म मार्गे कैसे चालावे भले. जय देव जय जय ज्ञानेश्वरी 9व्या अध्याया, देशी मार्ग सर्वा देव मिळवाया. जय देव जय देवाला आवडे फळफूल पान, पाणी चाले श्रेष्ठ भाव त्याहून. वडील कीला लागे भक्तीचे ज्ञान, माऊलींचे जीवन त्याला प्रमाण. जय देव जय 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 ज्ञानेश्वरी 9व्या अध्याया, देशी मार्ग सर्वा देव मिळवाया. जय देव जय देव करता काय विचार, विपरीत ज्ञान भक्ती त्याज्य प्रकार. कोण्या रीती खरा देव मिळणार, रहस्य कळून आनंद पार. जय देव जय 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 ज्ञानेश्वरी 9व्या अध्याया, देशी मार्ग सर्वा देव मिळवाया. जय देव जय देव श्री ज्ञानेश्वर, योग्यांची माऊली भक्तांची सावली देव साकार. जय देव जय देव जय देव श्री ज्ञानेश्वर, योग्यांची माऊली भक्तांची सावली देव साकार. जय देव जय भक्तीचा कैलास ज्ञान सागर, ज्ञानेश्वर माझा प्रेम पाकर. त्याला त्याला वाटे आपला आधार, नाही झाली असली माऊली थोर. जय देव जय देव जय देव श्री ज्ञानेश्वर, योग्यांची माऊली भक्तांची सावली देव साकार. जय देव जाणता सुनी गीता वेदार्थ सगळा, वंचित जीवांसाठी जीव कळवळला. ज्ञान सोपे करुणी अनुभवही दिला, पसायदाने जीव शांत केला. जय देव जय देव श्री ज्ञानेश्वर, योग्यांची माऊली भक्तांची सावली देव साकार. जय देव भागवेद ज्ञाना पाखंडी जना, अव्यक्ताची सत्ता दावी सर्वांना. देव मार्गी कोणी मोठा नासाना, दिंडीने विठ्ठल भेटे सर्वांना. जय देव जय देव जय देव श्री ज्ञानेश्वर, योग्यांची माऊली भक्तांची सावली देव साकार. जय देव साहून दुःख बोल अज्ञ जीवांचे, हरिपाठे कल्याण केले सर्वांचे.
ज्ञानेश्वरी अमृतामुल्या भाषेचे भाग्य दीना कळू दे काय हे आमचे जय देव जय देव जय देव जय देव श्री ज्ञानेश्वर योग्यांची माऊली भक्तांची सावली देव साकार जय देव जय देव सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज